नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम जे शेख इंग्लिश अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सात्विक क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेणार आहोत। तर बघा, ती कोणती आहे सात्विक क्वेश्चन पेपर? ती आहे म्हाडाची। आणि ही क्वेश्चन पेपर केव्हा झालेली आहे? ही झालेली आहे 7/2/2022 आणि या एग्जामचा वेळ काय होता? 12:30 ते 2:30 लक्षात घ्या। मग ह्या क्वेश्चन पेपरमध्ये किती क्वेश्चन आहेत आपण ते सॉल्व करणार आहोत। याच्यामधला पहिला क्वेश्चन आपण बघूयात। पहिला क्वेश्चन काय याच्यामध्ये बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट डायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स। म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं हे वाक्य आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? डायरेक्ट स्पीच करायचं आहे, लक्षात घ्या। द लिटल ड्वार्फ वंडर्ड व्हेअर द फियर्स ड्रॅगन हॅड गॉन। आता लक्षात घ्या, जोडणे म्हणजे येथे वाक्य कसं दिलेलं आहे बघा। वाक्य हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे आणि पुढे आणखी काय दिलं आहे? क्वेश्चन दिला आहे, लक्षात घ्या। आता इथे बघा, यामध्ये कोणता काळ आहे? द फियर्स ड्रॅगन हॅड गॉन, म्हणजे येथे परफेक्ट पास्ट टेन्स आहे। म्हणजेच परफेक्ट पास्ट टेन्स असेल म्हणजे दिलेलं वाक्य आपलं इनडायरेक्ट आहे। इनडायरेक्टमध्ये जर परफेक्ट पास्ट टेन्स असेल तर डायरेक्टमध्ये, लक्षात घ्या, इनडायरेक्ट स्पीचमध्ये जर परफेक्ट पास्ट टेन्स असेल तर डायरेक्ट स्पीचमध्ये एकतर सिंपल पास्ट यायला पाहिजे किंवा परफेक्ट प्रेझेंट टेन्स यायला पाहिजेत। आता आपल्याला ऑप्शनवरून कळेल, या ऑप्शनवरून आपल्याला कळेल। बघूयात, पहिला ऑप्शन दिलेला आहे द लिटल ड्वार्फ सेड, कॉमा आला आहे, ओ वंडर्ड आहे म्हणून इथं ओ घेतलेला आहे, तो पण बरोबर आहे। त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क दिला आहे, तो पण बरोबर आहे। वेअर हॅज द फियर्स ड्रॅगन गॉन, वेअर हॅज द फियर्स ड्रॅगन गॉन। आता इथं बघा परफेक्ट प्रेझेंट टेन्स आला आहे, इथं वेअरने सुरुवात झालेली आहे, क्वेश्चन तयार केलेलं आहे, वाक्याचे क्वेश्चन मार्क आणि डबल युनिटेड कॉमा आहे, म्हणजे एक गृहीत धरूयात आपण, म्हणजे त्या अनुषंगाने हे वाक्य बरोबर आहे। दुसरं बघा, द लिटल ड्वार्फ सेड ओ व्हेअर हॅड बीन। आता ऑलरेडी इथे परफेक्ट पास्ट आहे, इथे काय आहे? परफेक्ट पास्ट आहे, तर इनडायरेक्टमध्ये डायरेक्टमध्ये परफेक्ट पास्ट येणार नाही, डायरेक्टमध्ये परफेक्ट पास्ट येणार नाही, म्हणजे हे रॉंग आलं। तिसरं बघा, द लिटल ड्वार्फ सेड ओ वेअर इज, सिंपल प्रेझेंट येणार नाही, लक्षात घ्या। काय पाहिजे? श्युअरिटी काय आहे? पॉसिबिलिटी काय आहे? एक तर सिंपल पास्ट पाहिजे किंवा परफेक्ट प्रेझेंट पाहिजे। पहिलं वाक्य आपलं परफेक्ट प्रेझेंटचं होतं म्हणून त्याला आपण गृहीत धरलं। आता चौथं वाक्य बघूया, द लिटल ड्वार्फ सेड ओ वेअर द फियर्स ड्रॅगन हॅज गॉन। आता इथं बघा, वेअर द फियर्स ड्रॅगन हॅज गॉन, आपल्याला प्रश्न यायला पाहिजे डायरेक्टमध्ये, हे काय आलं आहे? हा इनडायरेक्टचा सेन्स आहे, आपल्याला क्वेश्चन यायला पाहिजे। क्वेश्चन कुठं आलं आहे? वेअर द फियर्स ड्रॅगन वेअर हॅज द फियर्स ड्रॅगन गॉन, हा प्रश्न आहे आणि डायरेक्टमध्ये आपण प्रश्न घेत असतो। इनडायरेक्ट सारखं आपण त्याच्यात उत्तर लिहित नाही किंवा रचना WH नंतर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी घेत नाही, लक्षात घ्या। मग प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येईल 1, कारण दिलेला जो इनडायरेक्ट स्पीच आहे त्याचा डायरेक्ट फॉर्म याला नियमानुसार बरोबर आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आलं 1। आता प्रश्न क्रमांक 2 बघा, प्रश्न क्रमांक 2 बघा, यामध्ये बघा, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम फ्रेज। कशावर क्वेश्चन? हा इडियम अँड फ्रेजवर मित्रांनो हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या। आता काय इडियम दिले? होल 9 यार्ड्स, होल 9 यार्ड्स, होल 9 यार्ड्स ऑलरेडी आपण यूट्यूबला एक लेक्चर घेतलं होतं, त्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं होल 9 यार्ड्स। आता याला दुसरा म्हणजे फुल 9 यार्ड्स असं देखील म्हणतात, फुल 9 यार्ड्स असं देखील याला म्हणतात, हेही तुम्ही लक्षात घ्या। फुल 9 यार्ड्स असं देखील याला म्हणतात। तर याचा अर्थ काय आहे? म्हणजे याचा अर्थ असतो सर्व काही शक्य असणे, उपलब्ध असणे। याचा अर्थ असतो एव्हरीथिंग पॉसिबल ऑर अवेलेबल, असा याचा अर्थ असतो। एव्हरीथिंग पॉसिबल ऑर अवेलेबल म्हणजे सर्व काही शक्य असणे, सर्व काही शक्य असणे, शक्य किंवा उपलब्ध असणे असा त्याचा अर्थ असतो। मग असा अर्थाचा ऑप्शन कुठे आहेत ते आपण बघूयात। आता बघा, अंडर कंट्रोल सिच्युएशन म्हणजे नियंत्रणाखाली असलेली परिस्थिती नाही। दुसरं एव्हरीथिंग पॉसिबल, सगळं काही शक्य, येस। आता आपण काय सांगितलं? एव्हरीथिंग पॉसिबल ऑर अवेलेबल, हे या इडियमचं करेक्ट मिनिंग आहे। पुढे वर्क ऑर स्टडी हार्ड,
खूप मेहनत करणे नाही. बिटवीन टू डेंजर्स, दोन संकटांमध्ये नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, होल 9 यार्ड्स त्याला दुसरं फुल 9 यार्ड्स असं देखील म्हणतात आणि त्या इडियमचा अर्थ आहे एव्हरीथिंग पॉसिबल ऑर अवेलेबल, सर्व काही शक्य असणे किंवा उपलब्ध असणे. त्या अर्थाने प्रश्न क्रमांक 2 होल 9 यार्ड्सचं उत्तर येईल एव्हरीथिंग पॉसिबल. क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 3 बघा. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ ए सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्स. म्हणजेच हा कशावर क्वेश्चन आहे, पूर्ण वाचत नाही मी, पॅराजंबलवर क्वेश्चन आहे. हा कशावर आहे? पॅराजंबलवर हा क्वेश्चन आहे. तर आपण बघूयात यामध्ये काय सांगितलं आहे, बघूयात. द बॉय हॅड अ कलेक्शन ऑफ ब्युटिफुल मार्बल्स. द बॉय हॅड अ कलेक्शन ऑफ ब्युटिफुल मार्बल्स. इथं द बॉय आलाय, लक्षात घ्या. म्हणजेच काय, इथे द बॉय आला आहे म्हणजे हा स्टार्टिंग स्टेटमेंट येऊ शकतं का? जर वाक्यात डेफिनेट आर्टिकलने वाक्य सुरू होत असेल तर याचा अर्थ असा असतो इनडेफिनेट आर्टिकलचं वाक्य पहिल्यांदा येत असतं, बरोबर. इथे द बॉय आला म्हणजे हा स्टार्टिंग स्टेटमेंट होऊ शकतो का? हा स्टार्टिंग स्टेटमेंट होऊ शकतो का? नाही, हा स्टार्टिंग स्टेटमेंट येणार नाही, कारण द चा उल्लेख झाल्यानंतरच किंवा झिरो आर्टिकलचा उल्लेख झाल्यानंतरच येत असतो, लक्षात घ्या. आता इथे बघा दुसरं, अ बॉय अँड अ गर्ल वेअर प्लेइंग टुगेदर. आता इथे बघा, अ बॉय अँड अ गर्ल वेअर प्लेइंग टुगेदर. इनडेफिनेट आर्टिकल आला इथे, लक्षात घ्या. इनडेफिनेट आर्टिकल आला तर म्हणजेच अनिश्चित आर्टिकल इथं आलं म्हणजेच हा पॅराजंबलमध्ये, लक्षात घ्या, हा स्टार्टिंग पॉईंट असेल. काय असेल? स्टार्टिंग पॉईंट असेल. मग लक्षात घ्या, ठीक आहे. हा स्टार्टिंग येईल म्हणजे क्यू स्टार्टिंग येईल, लक्षात घ्या, क्यू स्टार्टिंग. मग त्याची पेअर कोणती आहे? ए ॲन. जर ए ॲन हा इनडेफिनेट आर्टिकलची सुरुवात झालेला असेल तर त्याच्यानंतर पेअर येईल द ची, म्हणजेच द बॉयची येईल. त्याच्यानंतर काय येईल? मग पी येईल. लक्षात आलं? ही जोडी झाली. क्यू पीने सुरुवात कुठे असं जर असेल तर तुमचं उत्तर तर तुम्हाला मिळालेलं आहे इथे एलिमिनेशन मेथडने. आता राहिलं काय? मग एकच राहिलं काय? द बॉय गेव ऑल हिज मार्बल्स टू द गर्ल फॉर हर कॅन्डीज. कॅन्डीजच्या मोबदल्यात त्या मुलाने ते सर्व मार्बल्स म्हणजे गोट्या त्या मुलीला देऊन टाकल्या. इथे वर्णन आलं आहे द बॉयचं, परत एका वाक्यात परत वर्णन असेल तर पहिलं इनडेफिनेट आर्टिकलचं येईल, नंतर डेफिनेट आर्टिकलचं येईल, नंतर परत वर्णन असेल तर ते वाक्य 3 नंबरला येईल. म्हणजेच आपला क्रम काय पाहिजे? क्यू पी आर असा आपला क्रम पाहिजे. क्यू पी आर कुठे आहे? क्यू पी आर आहे येथे. मग प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आलं 2. हा प्रश्न पॅराजंबलवर होता. डन? क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 4 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. ठीक आहे, ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता ह्याच्यात दिले बघा, अ कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स वॉज रेडी. आता इथे बघा काय दिले बघा, अ कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स वॉज रेडी. लक्षात घ्या, वॉज रेडी, वॉज रेडी, रेडी नंतर विचारलं आहे म्हणजे हा प्रश्न कशावर आहे? ते ऑप्शनवरून आपल्या लक्षात येईल हा प्रश्न नॉन फायनाईटचा आहे. नॉन फायनाईटचा आहे, लक्षात घ्या. डन? नॉन फायनाईटवर कोणते कोणते आहेत? इन्फिनिटिव्ह आहे, जिरंट आहे, पार्टिसिपल आहे. रेडी नंतर आपण इन्फिनिटिव्ह वापरत असतो. काय वापरत असतो? इन्फिनिटिव्ह वापरत असतो. आणि लक्षात घ्या, जिथे टू बीचं फॉर्म असेल, हां म्हणजे कॉम्प्लिमेंट नंतर काय टू बीच्या रूपानंतर कॉम्प्लिमेंट येत असतो आणि त्यानंतर इन्फिनिटिव्ह येतो, लक्षात घ्या. मग इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय? 2 + V1 अशी रचना जेथे असेल तो इन्फिनिटिव्ह असेल, वाक्यात तो नामाचं काम करतो. मग 2 + V1 अशी रचना कुठे आहे? रिटायरिंग हा जिरंट आहे, येणार नाही. रिटायरमेंट हा नाऊन आहे, तो येणार नाही. टू रिटायर म्हणजे हा इन्फिनिटिव्ह आहे. ठीक आहे, इन्फिनिटिव्ह कोणाला म्हणायचं? 2 + V1 घेऊन जी रचना येते, जो वाक्यात कर्त्याचं काम करतो, कर्माचं करतो, म्हणजेच तो नाऊनचं काम करतो, तो इन्फिनिटिव्ह असतो. मित्रांनो, या वाक्यात टू रिटायर असं येईल या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे इन्फिनिटिव्ह येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर काय आलं? 3. डन? प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आलं 3. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 5 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आता याच्यामध्ये बघा काय दिलं आहे? इनडायरेक्ट फॉर्म विचारला आहे आपल्याला. इनडायरेक्ट फॉर्म विचारला म्हणजे दिलेलं वाक्य काय असेल? डायरेक्ट असेल. इनडायरेक्टचं जर वाक्य असेल आणि त्याचं जर इनडायरेक्टचं म्हणजे वाक्य करायचं असेल आणि डायरेक्टमध्ये बघताना ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची की दिलेलं वाक्य कोणतं आहे, त्याचा काळ कोणता आहे, त्यामध्ये कोणती प्रोनाऊन्स वापरली आहेत, त्यामध्ये पॉइंटर वर्ड्स कोणती आहेत, या सगळ्यांचा अंदाज घ्यावा. आपलं यूट्यूबवर एक लेक्चर टाकलेलं आहे इनडायरेक्ट स्पीचचं, ते व्यवस्थित बघा. म्हणजे
इन अ फ्लॅश तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यात काय टेक्निक असते सोडवायची. आता इथे बघा, दीपिका सेड टू हर मदर. दीपिका ही स्पीकर आहे, हर मदर लिसनर आहे आणि सेड टू हा काय रिपोर्टिंग वर्ब आहे. लक्षात घ्या, स्पीकर लिसनर लक्षात घ्या. डन. आणि आय एम गोइंग टू अटेंड माय सोशलॉजी लेक्चर. आय एम गोइंग टू अटेंड लक्षात घ्या, आय एम गोइंग टू अटेंड माय सोशलॉजी लेक्चर म्हणजे हां दीपिकासाठी प्रोनाउन कोणता आला आहे, आय आलं आहे. परत आय एम गोइंग टू अटेंड माय, हा माय कोणासाठी आला आहे, परत दीपिकासाठी आलेला आहे. मग यानुसार आपल्याला सगळी प्रोनाउन्स आणि ॲडजेक्टिव्ज बदलायचे असतात. दिलेलं वाक्य कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये आहे, मग त्याचा कंटिन्युअस पास्ट टेन्स होईल. मग जिथे कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि या दीपिकाला अनुसरून जे बदल असतील प्रोनाउन ॲडजेक्टिव्हमध्ये जे बदल झालेले असतील ते आपल्याला बदलायचे आहेत. आता बघूयात मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, टेन्स आणि स्पीकरसाठी आणि लिसनरसाठी कोणते प्रोनाउन आले आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस करणं हा भाग महत्त्वाचा असतो. लक्षात घ्या. आता पहिलं वाक्य बघा, दिलेलं वाक्य पहिलं हे कोणतं आहे, स्टेटमेंटचं आहे. पहिली गोष्ट, हे वाक्य कसलं आहे, स्टेटमेंटचं आहे. आणि स्टेटमेंटचं वाक्य कशामुळे आहे की डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये कर्त्याने सुरुवात झालेली आहे आणि स्टेटमेंटचं वाक्य असेल ते कर्त्याने सुरुवात होत असते. आता इथे बघा, मग दीपिका टोल्ड हर मदर. लिसनर आहे, स्पीकर आहे म्हणजे टोल्ड अकॉर्डिंग टू स्टेटमेंट म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्सच्या नियमानुसार, डिक्लरेटिव्ह सेंटेन्सच्या नियमानुसार, स्टेटमेंट या नियमानुसार टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब बरोबर आहे. कारण स्पीकर आणि लिसनर असेल तर आपण टोल्ड घेतो. टोल्ड हर मदर वाक्य जोडण्यासाठी कनेक्टिव्ह काय घेतो आपण स्टेटमेंटमध्ये, दॅट घेतो, तो घेतला आहे. बरोबर आहे. आता दीपिकासाठी येथे सर्वनाम म्हणजे प्रोनाउन काय आला, शी आला. दिलेला वाक्याचा काय कंटिन्युअस प्रेझेंट होता, तो वॉज गोइंग टू आला का, यस आला. अटेंड मायसाठी, दीपिकासाठी माय आला होता, तिच्यासाठी काय आलं, हर आलं. आणि पुढचं सोशलॉजी लेक्चर आलं. म्हणजे पहिलं 100% बरोबर आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे ते बघूयात. पहिलं ऑप्शन अकॉर्डिंग टू टेन्स स्ट्रक्चर ह्यानुसार बरोबर आहे, जे बदल आवश्यक आहेत त्यानुसार बरोबर आहे. दुसरं बघा, दीपिका टोल्ड हर मदर दॅट शी इज गोइंग टू. येथे टेन्स बदलला नाही म्हणून वाक्य चुकलं. लक्षात घ्या, कशामुळे चुकलं त्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या. पुढे, दीपिका सेड टू हर मदर दॅट शी वॉज गोइंग टू अटेंड हर सोशलॉजी लेक्चर. आता फक्त इथं सेड टू येणार नाही. ज्या वाक्यात लिसनर असतो, लक्षात घ्या, ज्या वाक्यात लिसनर असतो, है ना, लिसनर असतो, तिथे काय यायला पाहिजे, स्टेटमेंटमध्ये टोल्ड यायला पाहिजे. इथं सेडच ठेवला म्हणून हे वाक्य चुकलं. लक्षात घ्या, सेड टूच ठेवला म्हणून हे वाक्य चुकलं. हां. चौथं बघा, दीपिका आस्क्ड हर मदर. लक्षात घ्या, रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड हा कुठे येतो, व्हर्बल क्वेश्चन, WH क्वेश्चन किंवा इतरमध्ये येत असतो. स्टेटमेंटमध्ये आस्क्ड हा रिपोर्टिंग व्हर्ब येत नाही म्हणून हे वाक्य चुकलं. लक्षात घ्या. क्लिअर. मग कोणतं वाक्य आलं, प्रश्न क्रमांक 5चं उत्तर एकच आलं अकॉर्डिंग टू या रूल स्ट्रक्चरनुसार, म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आलं 1. क्लिअर. चलो नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6 बघा. आता इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ज सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच इज बेस्ट सबस्टिट्यूट फॉर द फ्रेज. आता याच्यात बघा काय दिलं आहे, अल्टरनेटिव्ज जे दिलेलं आहे याच्यामध्ये तो भाग महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा पहिलं काय दिलं आहे, द ब्रांच ऑफ झुलॉजी दॅट स्टडीज इन्सेक्ट्स. म्हणजे कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला काय म्हणतात त्याला आपण आता बघूयात. आता एथनॉलॉजी पहिलं आहे. एथनॉलॉजी काय आहे, एथनॉलॉजी इज द ब्रांच ऑफ अँथ्रोपॉलॉजी. कोणाची ब्रांच ही, अँथ्रोपॉलॉजीची ब्रांच आहे. ब्रांच ऑफ अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्राची एक शाखा. मानववंशशास्त्राची एक शाखा म्हणजे हे पण काय आहे, अँथ्रोपॉलॉजीसारखंच, त्याला मानववंशशास्त्र आपण असं म्हणू शकतो. आता जिनॉलॉजी म्हणजे काय, फॅमिली हिस्ट्री, त्याला आपण काय म्हणतो, फॅमिली हिस्ट्री. म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेत काय म्हणूयात, आपण आपल्या भाषेत त्याला म्हणतो वंशावळ किंवा वंशावळीचा अभ्यास. वंशावळ किंवा वंशावळीचा अभ्यास किंवा स्टडी ऑफ फॅमिली असं देखील त्याला आपण म्हणत असतो. आता पुढे एटिमॉलॉजी. एटिमॉलॉजी म्हणजे काय, हिस्ट्री ऑफ वर्ड्स. हिस्ट्री ऑफ वर्ड्स म्हणजेच त्याला आपण म्हणतो शब्द उत्पत्तीशास्त्र. शब्द
उत्पत्ती शास्त्र म्हणजे शब्दाच्या विकास निर्मिती कशी झाली याचा अभ्यास करणारे शास्त्र, त्याला आपण एटिमॉलॉजी असं म्हणत असतो. ठीक आहे. आणि पुढे जो दिलं आहे एंटेमॉलॉजी, इथे वाय आहे लक्षात घ्या. एंटेमॉलॉजी याचा अर्थ होतो द स्टडी ऑफ इन्सेक्ट, द स्टडी ऑफ इन्सेक्ट. इट इज अ ब्रांच ऑफ झुलॉजी दॅट स्टडी ऑफ इन्सेक्ट्स. म्हणजे त्याला आपण म्हणतो कीटकशास्त्र, त्याला आपण काय म्हणतो कीटकशास्त्र असं म्हणतो, लक्षात घ्या. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय विचारलं होतं, द ब्रांच ऑफ झुलॉजी दॅट स्टडीड इन्सेक्ट म्हणजे कीटकांचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा झुलॉजीची एक ब्रांच आहे, शाखा आहे, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो एंटेमॉलॉजी. ठीक आहे. हा डी येथे ॲडिशनल आलेला होता, एंटेमॉलॉजी. क्लिअर. मग याचं स्पेलिंग व्यवस्थित बघा. मग याचं उत्तर काय आलं, 6चं उत्तर आलं 4. हे व्यवस्थित लक्षात घ्या, हे तुम्हाला गरजेचं आहे, कारण परीक्षेत विचारलं तर तुम्हाला कन्फ्यूज होता कामा नये. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. म्हणजे हा क्वेश्चन कशावर आहे, एररवर आहे. मी पूर्ण ते वाचत नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हां, आता याचे बघा. इफ यू व्हिजिट माय होम अगेन, इफ यू व्हिजिट माय होम अगेन म्हणजे कंडिशनल सेंटेन्सचं वाक्य आहे. कंडिशनल सेंटेन्समध्ये सिंपल प्रेझेंट आहे. तर लक्षात घ्या आपल्याला कंडिशनल सेंटेन्सचा नियम माहीत आहे. इफमध्ये जर सिंपल प्रेझेंट असेल तर इकडे 2 टेन्स येऊ शकतात, एक तर सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल फ्युचर येऊ शकतो. आय डेफिनेटली हेल्प यू म्हणजे इथे V2 आला आहे, जो चूक आहे. इथं काय यायला पाहिजे होता, इथं काय यायला पाहिजे होता V1 किंवा विल प्लस V1 असं यायला पाहिजे होतं, पण तिथे हेल्प आहे म्हणून चुकलं. आता कुठे मिस्टेक आहे, मग मिस्टेक कुठे आहे, येथे मिस्टेक आहे. डन. मग प्रश्न क्रमांक 7चं उत्तर काय आलं, 3 आलं. क्लिअर. चलो नेक्स्ट. हां, प्रश्न क्रमांक 8 बघा. आता एरर हा पण कशाचा प्रश्न आहे, एररचा क्वेश्चन आहे. डन. एररचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. क्लिअर. आता ते जास्त वाचण्यात काही अर्थ नाही, एनर्जी जाते उलट. ठीक आहे. माय फादर हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल टू सपोर्ट अवर फॅमिली. आता या वाक्यात बघा, माय फादर हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल टू सपोर्ट माय फॅमिली. माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी माझ्या वडिलांना खूप मेहनत करावी लागायची. माझे वडील खूप मेहनत करायचे, करीत असे. या प्रकारचं वाक्य करीत असे नाही, करायचे असा त्याचा अर्थ आहे. मग बघा मित्रांनो, या वाक्यामध्ये माय फादर हॅड टू बर्न, इथं V1 हॅड टू नंतर V1 बरोबर आहे. मिडनाईट ऑइल टू सपोर्ट. मिडनाईट ऑइल ही इडियम आहे, टू वर्क हार्ड किंवा टू वर्क लेट नाईट असाही त्याचा अर्थ होतो. म्हणजे रात्री उशिरापर्यंत काम करायचे आमच्या फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो इथे कुठेच मिस्टेक नाही आहे, हे वाक्य पूर्ण बरोबर आहे. मग याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर येईल नो एरर. ठीक आहे. याचं कुठेच नाही, म्हणून प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आलं 3. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 9 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स सिलेक्ट द अल्टरनेटिव्स विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम आणि फ्रेज. इडियम आणि फ्रेजवर हा क्वेश्चन आहे. आता इडियम आणि फ्रेजवर हा काय क्वेश्चन आहे बघूयात. अ ड्रॉप इन अ बकेट. अ ड्रॉप इन अ बकेट म्हणजे काय, अ ड्रॉप इन अ बकेट आपण ज्यावेळेस म्हणतो, आता याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल ड्रॉप. अ ड्रॉप म्हणजे काय, अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी एस्पेशली 1 इज टू स्मॉल. म्हणजे व्हेरी थोडक्यात आपण काय म्हणतो, व्हेरी स्मॉल क्वांटिटी. व्हेरी स्मॉल क्वांटिटी म्हणजे अल्प, फार थोडं. किंवा 1 दॅट इज टू स्मॉल, 1 दॅट इज टू स्मॉल या अर्थाने देखील आपण त्याला गृहीत धरू शकतो. मग अ ड्रॉप इन बकेटचा अर्थ असा होतो. मग याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण बघा, म्हणजे याच्याने तुम्ही कोणता अर्थ लावू शकतात, ॲज मच ॲज पॉसिबल लावू शकता का, नाही. पुढे अ हँडसम अमाऊंट लावू शकता का, नाही. नथिंग ॲट ऑल, नाही. म्हणजे ते खाली बघा चौथा ऑप्शन दिला आहे, अ व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट म्हणजे अल्प, म्हणजे आपण त्याला व्हेरी स्मॉल क्वांटिटी फारच थोडी, अमाऊंट असेल क्वांटिटी असेल फारच थोडी, फारच थोडं असणे म्हणजे पैसा असेल, व्यक्ती असेल, वॉट एव्हर. इथं क्वांटिटी आपण सांगितलं आहे किंवा अमाऊंट सांगितलं आहे, म्हणजे फारच थोडीशी गोष्ट, एक छोटीशी गोष्ट असा त्याचा अर्थ आहे. त्या पद्धतीने अ व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट हे अ ड्रॉप इन अ बकेटचं प्रॉपर इडियम व फ्रेज येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आलं 4. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आलं 4. क्लिअर. पुढे
प्रश्न क्रमांक 10 बघा, कशावर येतो क्वेश्चन, कशावर बघूयात आपण. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजेच दिलेलं वाक्य हे डायरेक्ट स्पीचमध्ये असेल त्याचं आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट करायचं आहे. आता लक्षात घ्या, दिलेल्या वाक्याचा काळ कोणता आहे, वाक्याचा प्रकार कोणता आहे हे आपण व्यवस्थित बघायचं. काय बघा, नताशा सेड टू क्लायंट बॅर्टन. सेड टू आहे, स्पीकर आहे, लिसनर आहे. हा स्पीकर आहे, लिसनर आहे आणि हा रिपोर्टिंग व्हर्ब आहे. वेअर हॅव यू बीन लास्ट नाईट. वेअर हॅव यू बीन, वेअर हॅव यू बीन लास्ट नाईट म्हणजेच हा परफेक्ट प्रेझेंट आहे. लक्षात घ्या, याचा इनडायरेक्ट करताना परफेक्ट पास्ट टेन्स होईल. लक्षात घ्या, काय होईल, परफेक्ट पास्ट टेन्स होईल. म्हणजेच काय येईल, येथे हॅव बीन आहे ना, इथे हॅड बीन होईल. लक्षात घ्या. आता दिलेला प्रकार कोणता आहे, दिलेला प्रकार कोणता आहे, लक्षात घ्या, वेअर आहे. म्हणजेच हा WH क्वेश्चन आहे, कारण वाक्याच्या शेवटी बघा WH क्वेश्चन दिलेला आहे, डबल इनटू कॉमा कंप्लीट दिलेला आहे. आता बघूयात. WH क्वेश्चनमध्ये टोल्ड हा रिपोर्टिंग व्हर्ब येत नाही. WH क्वेश्चनमध्ये रिपोर्टिंग व्हर्ब येतो आस्क्ड, इन्क्वायर्ड किंवा वॉन्टेड टू नो असं रिपोर्टिंग व्हर्ब येतो. लक्षात घ्या. प्रेफरन्स इज गिवन टू आस्क्ड. लक्षात घ्या. मग इथं बघा आपण ऑप्शन बघूयात. नताशा आस्क्ड क्लायंट बॅर्टन, नताशा आस्क्ड क्लायंट बॅर्टन वेअर ही हॅड बीन द प्रिव्हियस नाईट. आता बदल बघा, वेअरने वाक्य सुरुवात झालं आहे. हॅव यू बीन म्हणजेच हा परफेक्ट प्रेझेंट आहे. यू म्हणजेच कोण, क्लायंट बॅर्टन. याच्यासाठी प्रोनाऊन काय येईल, मग ही येईल. मग वेअर नंतर ही हॅड बीन अशी रचना आली ते तुमचं उत्तर असेल. लास्ट नाईटचं प्रिव्हियस नाईट यायला पाहिजे. लक्षात घ्या. नताशा आस्क्ड क्लायंट बॅर्टन, आस्क्ड आलं, वाक्य जोडण्यासाठी WH वर्डच येतो. व्हेअर ही हॅड बीन, यू हॅव बीनचं काय आलं, हे हॅड बीन आलं. लास्ट नाईटचं काय आलं, द प्रिव्हियस नाईट आलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की दिलेला वाक्याचा प्रकार कोणताही असो, इनडायरेक्ट हे नेहमी स्टेटमेंटमध्ये येते. म्हणजे वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आला आहे. म्हणजे आपण हे पहिलं उत्तर गृहीत धरूयात. चारही ऑप्शन आपण बघूयात. म्हणजे नियमानुसार हे सगळं बरोबर आहे, इथे कुठेच मिस्टेक नाही. आता दुसरं वाक्य बघूया. नताशा आस्क्ड क्लायंट बॅर्टन व्हेअर यू. आता पास्ट टेन्स व्हायला पाहिजे. हा क्लायंट बॅर्टनच्या ठिकाणी काय यायला पाहिजे, ही यायला पाहिजे. म्हणून हे वाक्य चुकलं. क्लिअर. पुढे नताशा आस्क्ड क्लायंट बॅर्टन व्हेअर हॅड आय बीन. हा आय इथे ही पाहिजे, व्हेअर ही हॅड बीन असं पाहिजे. म्हणून हे चुकलं. नताशा आस्क्ड क्लायंट बॅर्टन व्हेअर आय ॲम. दिलेल्या वाक्याचा काळ परफेक्ट प्रेझेंट आहे, तिथे परफेक्ट पास्ट यायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे हा देखील चुकला. मग विद्यार्थी मित्रांनो, इनडायरेक्ट स्पीचच्या नियमानुसार पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आलं 1. क्लिअर. चलो नेक्स्ट. आता याच्यात काय सांगितलं बघा, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. कोणता आहे, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. बघूयात इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड काय म्हणतायत ते बघूयात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की इनकरेक्टली वर्ड्स जे असतात, आता याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, लेसिव्हियस दिलं आहे, रॅम्पार्ट दिलं आहे, जेनरस दिलं आहे, क्युपिडिटी दिलं आहे. बरोबर आहे. आता हा जो पहिला जो शब्द आहे कोणता, लेसिव्हियस. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का, याचं स्पेलिंग असं आहे. याच्यामधलं काय केलं यांनी, या सी गाळला, यांनी काय केलं आहे, याच्यातला सी गाळला आहे. लक्षात घ्या. या सी गाळल्यामुळे हा शब्द चुकला आहे. आणि लेसिव्हियसचा अर्थ होतो, लक्षात घ्या, लेसिव्हियसचा अर्थ काय होतो, तो असतो व्हल्गर, ऑफेन्सिव्ह. याला आपण काय म्हणतो, व्हल्गर, ऑफेन्सिव्ह. म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात, कामोद्दीपक किंवा लंपट, कामासक्त. मग तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळला असेल. मी जास्त त्याच्यामध्ये आता डिटेल सांगत नाही. रॅम्पार्ट म्हणजे काय, रॅम्पार्टचा अर्थ काय होतो, लक्षात घ्या. रॅम्पार्टचा अर्थ होतो किल्ल्याची ती तटबंदी असते किंवा एखाद्याला आपण जे संरक्षण देतो त्याला आपण म्हणतो काय, रॅम्पार्ट. त्याला आपण सिक्युरिटी किंवा त्याला आपण फेन्स, जर किल्ल्याची तटबंदी असेल फेन्स असं म्हणतो, किंवा त्याला फोर्टिफिकेशन असं देखील म्हणतो, फोर्टिफिकेशन असं देखील म्हणतो. किल्ल्यावर लावलेली तटबंदी म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याचा तट किंवा तटबंदी, सुरक्षा, संरक्षण असं त्याला म्हणतात. कोणाला, रॅम्पार्टला. आता हा जो आहे जेनरस माहिती आहे तुम्हाला. जेनरस म्हणजे काय, उदार, मोठ्या मनाचा असा त्याचा अर्थ होतो. जेनरस माहिती आहे. नोबल, ऑफ हॅव्हिंग ग्रेट माइंड, मोठ्या मनाचा, दिलदार असं आपण त्याला म्हणतो. आणि क्युपिडिटी, सगळ्यात महत्त्वाचं काय, क्युपिडिटी हा शब्द लक्षात घ्या. म्हणजे शब्द देखील लक्षात घ्या. कारण बहुतेक वेळेस काय झालं आहे,
हे चारीपैकी फक्त तुम्हाला एकच शब्द माहिती आहे, जनरस. मग पुढच्या परीक्षेत तुम्हाला तो कामात यावा म्हणून सांगून देतोय. आता क्युपिडिटीचा अर्थ काय होतो? ग्रीड. ॲव्हरेसियस आपण त्याला म्हणतो. ग्रीड म्हणजे काय? हां, ग्रीड म्हणजे काय? लोभी. ॲव्हरिस असं देखील त्याला म्हणतात. आपण ॲडजेक्टिव्ह न वापरता ॲव्हरिस नाऊन वापरूयात. ॲव्हरिस म्हणजेच काय? लोभी. असं ते आपण लोभीपणा किंवा पैशाची अतिहाव. लोभी किंवा पैशाची अतिहाव. पैशाची अतिहाव. मग ती पैसा काय दुसऱ्या गोष्टीची पण हाव असते. म्हणजे लोभी म्हटला तो सगळ्याच प्रकारचा लोभी असतो. मग याच्यात कोणता शब्द इनकरेक्ट होता? याच्यात लेसिव्हियस हा शब्द इनकरेक्ट होता. मग प्रश्न क्रमांक 11चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आलं 1. क्लिअर? हे बाकीचे शब्द सगळे बरोबर आहेत. क्लिअर? पण त्यासोबत शब्दांचे अर्थ देखील लक्षात घ्या. क्लिअर? चलो नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 12. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स सिलेक्ट द वन विच इज सिमिलर इन मिनिंग टू द गिवन अंडरलाइन वर्ड. म्हणजे सिमिलर इन मिनिंग पाहिजे आपल्याला, लक्षात घ्या. म्हणजेच काय पाहिजे आपल्याला? समानार्थी शब्द पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. आता आपल्याला काय दिलं आहे समानार्थी शब्द तो बघूयात. तो शब्द अगोदर काय आहेत? An attempt is being made to entice otters back to the river. आता entice हा जो शब्द आहे, enticeचा अर्थ होतो बघा, एखाद्या गोष्टीला प्रलोभन देऊन ती ताब्यात करणे, कैद करणे किंवा त्याला अडचणीत आणणे, कोंडणे, दाबणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच याला आपण एंटाइस म्हणजेच काय? एंटाइसचा अर्थ होतो अट्रॅक्ट. पहिली गोष्ट बघा, अट्रॅक्ट, ॲल्युअर किंवा टेम्प्ट असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एखाद्याला भुरळ पाडून काही प्रलोभन देऊन अडचणीत आणणे असाही त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. कोणाचा? एंटाइसचा. एंटाइसचा सरळ सरळ अर्थ होतो टेम्प्ट, भुरळ पाडणे म्हणजे माणसाला हे करणं म्हणजेच मोहात पाडणे असा त्याचा अर्थ होतो एंटाइसचा. आता हे 4 पर्याय दिलेले आहेत बघा. ईनेच सुरुवात झालेली सगळी, लक्षात घ्या. असे शब्द आहेत ना विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करतात कधी कधी परीक्षेत. तर आता कोणते कोणते शब्द आहेत बघा. एन्ट्रॅप, पहिला शब्द कोणता? एन्ट्रॅप्ट आहे. दुसरा एन्टेल आहे. तिसरा एन्शू आहे आणि चौथा एनरेज आहे. आता बघूयात एन्ट्रॅप म्हणजे काय? एन्ट्रॅपचा अर्थ होतो बघा कॅच. आपण याला काय म्हणू शकतो? एन्ट्रॅपचा अर्थ होतो कॅप्चर, कॅच किंवा ट्रॅप. कॅप्चर पण होतो, लक्षात घ्या, किंवा ट्रॅप असा देखील होतो. म्हणजेच एखाद्याला काय करणे? कोंडणे किंवा अडचणीत आणणे. कोंडणे किंवा अडचणीत आणणे असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. पण कसं? प्रलोभन देऊन, भुरळ पाडून असा त्याचा अर्थ होतो. क्लिअर? आता एंटेलचा अर्थ काय होतो? एंटेलचा अर्थ होतो रिक्वायर, नीड. रिक्वायर किंवा नीड. रिक्वायर किंवा नीड असा कोणाचा अर्थ होतो? एंटेलचा अर्थ होतो. आपला एंटेलचा अर्थ होतो मग नीड, आवश्यक किंवा गरज असणे. आवश्यक किंवा गरज असणे अशा अर्थाने आपण करतो. डन. पुढे एन्शू. एन्शू म्हणजे काय? फॉलो, डिराईव्ह किंवा ऑकर असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बघा एन्शू हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. याचा अर्थ काय होतं? एक मागोमाग येणे किंवा घडून येणे असा त्याचा अर्थ होतो. मग त्याला आपण काय म्हणतो? फॉलो, डिराईव्ह, फॉलो, डिराईव्ह किंवा ऑकर, लक्षात घ्या. म्हणजे मागोमाग येणे किंवा घडणे असा त्याचा अर्थ आहे. मागोमाग येणे किंवा घडणे किंवा घडून येणे असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचं एनरेज हा शब्द ऑलरेडी आपल्याला बघा. एनरेज म्हणजे रागविणे, राग करणे. त्याला आपण म्हणतो मग अँगर किंवा आपण त्याला आणखी काय म्हणतो? प्रोव्होक म्हणतो. किंवा आणखी त्याला आपण काय म्हणतो? क्रॉस हा शब्द गेला होता बघा. क्रॉस याचा अर्थ होतो रागविणे, राग करणे. रागविणे, राग करणे. तर विद्यार्थी मित्रांनो एंटाइस म्हणजे भुरळ पाडणे, म्हणजे एखाद्याला भुरळ पाडून अडचणीत आणणे असा त्याचा अर्थ होतो. मग याला समानार्थी शब्द एन्ट्रॅप्ट असा येईल. मग प्रश्न क्रमांक 12चं उत्तर काय येईल मित्रांनो? एंटाइसचा समानार्थी येईल एन्ट्रॅप्ट. क्लिअर? चला आता पुढे प्रश्न क्रमांक 13 बघा.
काय म्हणतोय 13 बघूयात. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्सेस. म्हणजेच हा पॅरा जंबलवर क्वेश्चन आहे. कशावर क्वेश्चन आहे? पॅरा जंबलवर हा क्वेश्चन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता तुमची जी परीक्षा झाली रिसेंटली त्याच्यात पॅरा जंबलवर 3 क्वेश्चन्स आलेले होते, व्होकॅब्युलरीवर 12-13 क्वेश्चन्स आलेले होते. त्याच्यामुळे तुम्हाला व्होकॅब्युलरी अतिशय डिटेल लिहून देतोय, लक्षात घ्या. क्लिअर? आता बघूयात काय आहेत हे 3 ऑप्शन PQR मध्ये. द डॉग वुड रन बार्किंग अँड ट्राईंग टू ओव्हरटेक कार्स. म्हणजे तो कुत्रा धावत असे कशाला? भुंकून कारला ओव्हरटेक करण्यासाठी तो काय करत असेल? त्याच्या मागोमाग जात असे. द डॉग वुड रन बार्किंग अँड ट्राईंग टू ओव्हरटेक कार्स. म्हणजे कारच्या पाठीमागे धावून त्याला भुंकून कार ओव्हरटेक करण्याचा तो प्रयत्न करत असेल. इथं सुरुवात काय झाली आहे? द डॉग झाली आहे. म्हणजेच इथं डेफिनेट आर्टिकल आला. पहिलं लक्षात घ्या, डेफिनेट आर्टिकल आला म्हणजेच कुठेतरी अनडेफिनेट आर्टिकलचा उल्लेख झाला असेल. म्हणजेच हे स्टेटमेंट स्टार्टिंगला येणार नाही, हे स्टार्टिंग स्टेटमेंट होणार नाही, हे ओपनिंग स्टेटमेंट होणार नाही. पी पुढे. ठीक आहे, पुढे बघा. द रोड साईड फॉर व्हेकल्स टू कम. आता इथे बघा, द रोड साईड फॉर व्हेकल्स टू कम म्हणजे हा देखील स्टार्टिंग पॉईंट येणार नाही. का? कारण इथे जर द डॉग आला आहे तर याचा रेफरन्स घेताना आपल्याला अ डॉग असा रेफरन्स कुठेतरी अगोदर बघावं लागेल. म्हणून हे देखील स्टँडिंग आपला फर्स्ट पोझिशनला येणार नाही किंवा स्टार्टिंग स्टेटमेंट येणार नाही. आता पुढचं बघा. अ फार्मर हॅड अ डॉग दॅट यूज टू वेट बाय. अ फार्मर हॅड अ डॉग म्हणजे स्टेटमेंट काय येईल? आर येईल. आरने सुरुवात जाईल. आरने सुरुवात कुठे बघा बरं? आरने सुरुवात कुठे बघूयात? आरने सुरुवात कुठे आहे बघा? आरने सुरुवात आहे चौथ्या याच्यामध्ये. म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालं. आपलं एलिमिनेशन मेथडने आपल्याला उत्तर मिळालं. पण आपण बघू, सगळे व्यवस्थित बघूयात. ठीक आहे, याची जोडी तर बनली होती. आता याच्यामध्ये बघा, अ फार्मर हॅड अ डॉग दॅट यूज टू वेट बाय. कोणाचा तो वेट करायचा? द रोड साईड. द रोड साईड म्हणजे तो रस्त्याच्या कडेला वेट करायचा. फॉर व्हेकल्स टू कम म्हणजे वाहने याची तो वाट बघायचा. म्हणजे हां, आता काय झालं? याच्यानंतर आर नंतर काय येईल? क्यू येईल. हा क्यू 2 नंबरवर येईल. ठीक आहे, नंतर तिसरं काय येईल? मग पी येईल. कसं बघा, आता याचा लिंक जर लावली तर मुलांना असं वाटेल हे आलं आहे त्याच्यानंतर लगेच हे यायला पाहिजे. नाही, या वाक्याचा सिक्वेन्स बघा. अ फार्मर हॅड अ डॉग दॅट यूज टू वेट बाय. एक शेतकरी होता, त्याच्याजवळ एक कुत्रा होता की तो वाट बघायचा. कोणाची? द रोड साईड म्हणजे रस्त्याच्या कडेला तो बघायचा. कशासाठी? फॉर व्हेकल्स टू कम म्हणजे वाहनांची वाहनं येण्यासाठी तो वाट बघायचा. हां, आता मग वाट आल्यानंतर तो काय करायचा? द डॉग वुड रन बार्किंग अँड ट्राईंग टू ओव्हरटेक कार्स. म्हणजे जर त्याला कार दिसली तर तो कुत्रा त्या कारला ओव्हरटेक करण्यासाठी त्याच्या मागे धावायचा आणि त्याला भुंकायचा. म्हणजेच हा 3 नंबरवर येईल. क्रम लावा व्यवस्थित. झालं? मग त्या अनुषंगाने ह्या प्रश्न क्रमांक 13चं उत्तर काय येईल? 4 येईल. आर क्यू पी. आता कधी कधी काय होतं मित्रांनो, जिथे क्यू आलेला आहे लक्षात घ्या, तिथं कुठे कुठे पुस्तकात ओ झालेला आहे तर ओला तुम्ही क्यू करून घ्यायचा, याची काळजी घ्या. क्लिअर? असं जिथं दिसलं आर PQR आहे तर ऑप्शनमध्ये पण PQRच यायला पाहिजे. चुकून क्यूच्या ऐवजी जर ओ राहिला तर त्याला क्यू मानून उत्तर सोडवायचे. क्लिअर? प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आलं 4. आता पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 14 बघा. काय म्हणतोय प्रश्न क्रमांक 14? सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. ॲक्टिव्ह फॉर्म म्हणजे दिलेला काय असेल? दिलेला हा पॅसिव्ह असेल. आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या यामध्ये. एकच म्हणजे तुम्हाला सांगतो 2 मिनिटाच्या आत तुम्हाला याचं उत्तर मिळेल. जर त्या पद्धतीने 2 सेकंदाच्या आत तुम्हाला याचं उत्तर मिळेल. प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न काय? मेनी टाईप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज वेअर बिईंग सोल्ड. वेअर बिईंग सोल्ड आहे म्हणजेच हा कंटिन्युअस पास्ट टेन्सचा पॅसिव्ह आहे. बरोबर आहे? कंटिन्युअस पॅसिव्ह टेन्सचा पॅसिव्ह आहे. मग याचा ॲक्टिव्हची रचना कशी येईल? सब्जेक्ट वॉज वेअर प्लस ING. इथे दिसेल ते येईल तुम्हाला उत्तर. मेनी टाईप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज वेअर बिईंग सोल्ड बाय देम. बाय देम आहे म्हणजे सुरुवातीला दे यायला पाहिजे, दे नंतर वेअर यायला पाहिजे, वेअर नंतर ING यायला पाहिजे, बाकीचा पार्ट यायला पाहिजे. तर बघूयात मग कुठे आहेत ऑप्शन बघूया. दे हॅड सोल्ड. दे हॅड सोल्ड आहे उत्तर गेलं. आपल्याला काय पाहिजे? कंटिन्युअस पास्ट पाहिजे ॲक्टिव्हमध्ये.
दे वेअर सेलिंग मेनी टाइप्स, दे वेअर सेलिंग आला का बघा, दे सब्जेक्ट आला, वेअर सेलिंग व्हर्ब आला, मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज ऑब्जेक्ट आला, आलं म्हणजे हे उत्तर आलं आपलं, हे उत्तर आलं. दे हॅव सोल्ड परफेक्ट प्रेझेंट नाही पाहिजे आपल्याला, दे आर सेलिंग कंटिन्युअस प्रेझेंट नाही पाहिजे आपल्याला, कंटिन्युअस पास्टचा पॅसिव्ह दिला होता त्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह काय यायला पाहिजे, कंटिन्युअस पास्ट यायला पाहिजे आणि तो आहे 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये, म्हणून प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आलं मित्रांनो 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 वर्ड्स हॅव बीन गिवन आउट, विच वन वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड, इनकरेक्टली स्पेल्ड, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. 4 शब्द दिलेले आहेत त्यापैकी कोणता इनकरेक्ट आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आता याच्यामध्ये आहे ॲप्लॉड आहे, ॲलिव्हिएट आहे, ॲडॅप्टेशन आहे आणि ॲड्युलेशन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये हे 3 शब्द बरोबर आहेत, फक्त हा चुकलेला आहे, याला मी बॉक्स करतो. आणि ह्या कसं आहे या प्रत्येक शब्दाचे अर्थ देखील तुम्हाला सांगतो, कारण TCSच्या पॅटर्नवर व्होकॅब्युलरीवर अति भर असल्यामुळे आपण सगळ्या शब्दांचे इंग्लिश प्लस मराठी सगळे अर्थ बघूयात. आता याच्यात बघा ॲप्लॉड म्हणजे काय, ॲप्लॉडचा अर्थ होतो चिअर, इनकरेज, इनकरेज किंवा त्याला आपण प्रेस असं देखील म्हणतो, बरोबर आहे. स्तुती किंवा वाह करणे असं म्हणतो आपण, स्तुती किंवा वाह करणे असं आपण त्याला म्हणतो. क्लिअर. पुढे ॲलिव्हिएट, ॲलिव्हिएट म्हणजे काय, ॲलिव्हिएटचा अर्थ होतो, ॲलिव्हिएटचा अर्थ होतो बघा कमी करणे, एखादी गोष्ट कमी करणे, त्याला आपण रेड्यूस किंवा डिमिनिश असं म्हणू शकतो, रेड्यूस किंवा डिमिनिश म्हणजे कमी करणे, म्हणजे तीव्रता कमी करणे, म्हणजे ती दुःखाची असेल कोणत्याही गोष्टीची असेल, तीव्रता कमी करणे, तीव्रता कमी करणे म्हणजे ते दुःख असेल काहीही असेल इत्यादी. ठीक आहे. पुढे ॲडॅप्टेशन, ॲडॅप्टेशन म्हणजे काय, ॲडॅप्टेशनचा अर्थ होतो बदल किंवा रूपांतर, त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्मेशन किंवा चेंज किंवा शिफ्ट असं म्हणतो, त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशन किंवा चेंज किंवा शिफ्ट असं देखील म्हणतो, बदल किंवा रूपांतर असं आपण त्याला म्हणत असतो, लक्षात घे, बदल किंवा रूपांतर असं म्हणत असतो. आणि चौथा जो शब्द ॲड्युलेशन, हा जो ई आहे ईच्या ठिकाणी फक्त इथे ए यायला पाहिजे. ॲड्युलेशनचा अर्थ होतो खोटी स्तुती, फ्लॅटरी किंवा त्याला आपण आणखी काय म्हणतो, फ्लॅटरी किंवा त्याला आपण बूट लिकिंग, पाय चाटणे वगैरे असं म्हणतो ना, म्हणजे ती खोटी स्तुतीचाच प्रकार असतो बूट लिकिंग. किंवा त्याला ब्लँडिशमेंट असं देखील म्हणतो, त्याला आपण ब्लँडिशमेंट, लक्षात घ्या, म्हणजे काय, खोटी स्तुती करणे, लक्षात घ्या, खोटी स्तुती, डन, खोटी स्तुती करणे. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फक्त तुमचं हे चौथं हा इनकरेक्ट स्पेलिंग आहे. या शब्दांचे स्पेलिंग्स देखील तुम्ही बघून घेत चला. काही विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही तिथे उभं राहतात आम्हाला कळतसुद्धा नाही, म्हणून आता इथून बघून घ्या व्यवस्थित, म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. 4 म्हणजे इनकरेक्ट स्पेलिंगवर होता प्रश्न, पण आपण त्याचा अर्थ काय होतो त्या अनुषंगाने आपण बघत आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो. आय होप आता हे 4 शब्द तुम्हाला कळले असतील. आता आपण पुढे जाऊयात. मग 15चं उत्तर काय आलं, 15चं उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16 बघा आता. In the following question 4 words have been given out, which one word is incorrectly spelled. हा पण त्याच्यावरच आहे, इनकरेक्ट वर्ड आहे, कोणता आहे ते आपण आता बघूयात. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, आपल्याला अगोदर कळायला पाहिजे काय इनकरेक्ट वर्ड काय काय आहे त्याच्यामध्ये. आता बहुतेक विद्यार्थ्यांना याच्यात पाहता क्षणी कळलं असेल की याच्यात इरिलिव्हंट वर्ड इनकरेक्ट आहे, कारण त्याचं स्पेलिंग काय आहे, हा जो आय आहे ना, आयच्या वेळी इथं काय इरिलिव्हंट आहे. म्हणजे इरिलिव्हंट म्हणजे काय बघा, हे स्पेलिंग कसं आहे, हे स्पेलिंग असं आहे, इथे काय ई आहे. इरिलिव्हंट म्हणजेच काय, आपण म्हणतो असंबंधित, विसंगत, मुद्द्याला सोडून, म्हणजे त्याला आपण अनरिलेटेड असं म्हणतो, अनरिलेटेड असं म्हणू शकतो, म्हणजे मुद्द्याला सोडून, मुद्द्याला सोडून असा त्याचा अर्थ होतो. किंवा विसंगत, मुद्द्याला धरून नसणे असं आपण त्याला म्हणतो. डन, मुद्द्याला सोडून. अनरिलेटेड किंवा निग्लिजिबल असं देखील त्याला म्हणतो. आता पुढे दिलं आहे इन्सर्शन. इन्सर्शन म्हणजे काय, इन्सर्शनचा अर्थ होतो ॲडिशन किंवा इन्सर्ट किंवा इम्प्लांट. इन्सर्ट त्याला आपण काय सांगितलं, ॲडिशन असं देखील सांगितलं, लक्षात घ्या. किंवा त्याला इम्प्लांट असं देखील सांगितलं, इम्प्लांट. ठीक आहे.
ॲड म्हणजे आपण म्हणतो ना ॲड करणे, म्हणजेच काय त्याच्यात आपण म्हणतो समावेश करणे असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या, समावेश करणे. आता तिसरा शब्द आहे इनविन्सिबल. हा खूप वेळेस आपल्याला गेला आहे. अजिंक्य असतो, अभेद्य असतो, ज्याला आपण जिंकू शकत नाही असं आपण म्हणत असतो, त्याला इम्प्रेग्नेबल असं म्हणतात. इम्प्रेग्नेबल असं त्याला म्हणतो. अजिंक्य, अजिंक्य, अभेद्य म्हणजेच काय, ज्याला आपण जिंकू शकत नाही असा तो असतो इनविन्सिबल असतो. आणि इनडेलिबल, इनडेलिबल म्हणजे काय, इनडेलिबलचा अर्थ होतो ज्याला आपण खोडू शकत नाही, ज्याला आपण पुसू शकत नाही. अनेबल टू इरेज और अनेबल टू इरेज असं आपण त्याला म्हणू शकतो, लक्षात घ्या, अनेबल टू इरेज. ठीक आहे, म्हणजे न खोडता येणारे, न पुसता येणारे, पुसता न येणारे असा त्याचा अर्थ आहे. पुसता न येणारे असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो. बघा मग यामध्ये इरिलिव्हंट शब्द याचं स्पेलिंग इनकरेक्ट होतं. बाकीचे हे शब्द बघा तुम्ही, त्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये पण शब्द लिहून दिलेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा आगामी परीक्षेत फायदा होईल. क्लिअर. मग प्रश्न क्रमांक 16चं उत्तर काय आलं मित्रांनो? प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आलं 1. पुढचा आता बघा प्रश्न क्रमांक 17 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन, आता हा समजा पूर्ण वाचत मी, हा कशावर आहे, प्रेपोजिशनवर क्वेश्चन आहे, ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन. क्लिअर. आता याच्यात बघा, आय वुडंट हॅव ॲक्सेप्टेड एनिथिंग डॅश डॅश अ जॉब इन कॅनडा. आय वुडंट हॅव ॲक्सेप्टेड एनिथिंग अ जॉब इन कॅनडा. आय वुडंट हॅव म्हणजे याचा अर्थ काय आहे ते तुमच्या लक्षात येईल प्रेपोजिशन भरल्यानंतर. आता बिसाईड म्हणजे काय, बाय द साईड ऑफ, बाय दी साईड ऑफ, लक्षात घ्या, म्हणजेच बाय द साईड ऑफ म्हणजेच त्याला आपण बाजूला असं म्हणतो, लक्षात घ्या. फ्रॉम म्हणजे पासून वगैरे असं म्हणतो. एक्सेप्टच्या शिवाय, म्हणजे इथं जर आपण बघितलं बिसाईड, एक्सेप्ट, फ्रॉम, बिटवीन यापैकी फक्त कोणतं प्रेपोजिशन येईल, एक्सेप्ट. म्हणजे याचा अर्थ असा येईल कॅनडामधील नोकरीशिवाय मी काहीही स्वीकारले नसते. कॅनडामधील नोकरीशिवाय मी काहीही स्वीकारलं नसतं. कॅनडामधील नोकरीशिवाय मी काहीही स्वीकारले नसते. लक्षात घ्या. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिथे काय येईल मग, एक्सेप्ट म्हणजे च्या शिवाय असा त्याचा अर्थ होतो. मग प्रश्न क्रमांक 17, योग्य प्रेपोजिशन वापरा. रिकाम्या जागी एक्सेप्ट हे प्रेपोजिशन येईल, कारण बिटवीन, फ्रॉम, बिसाईड असं येणार नाही. डन. म्हणून प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आलं 3. क्लिअर. प्रश्न क्रमांक 18 बघा. इथं पण काय, इथं काय दिलं आहे, एररवर क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, कशावर आहे, एररवर क्वेश्चन आहे. बघूयात काय म्हणतो एररचं वरचं क्वेश्चन. सम पीपल इन आवर कंट्री डू नॉट कंप्लाइज विथ द रूल्स अँड रेग्युलेशन. म्हणजे आमच्या देशातील काही लोक नियमांना धरून वागतच नाहीत, जे नियम आखून दिलेत कायद्याने, लॉ अँड ऑर्डर फॉलो करत नाही असा त्याचा अर्थ आहे. मग लक्षात घ्या, येथे कोणते चार्ट पाथमध्ये विभागणी केलेली आहे. तर अगोदर हे पार्ट आपण करूयात. सम पीपल इन आवर कंट्री डू नॉट कंप्लाइज. लक्षात घ्या, डू नॉट नंतर काय यायला पाहिजे, डू नॉट नंतर कंप्लाय असं यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, कंप्लाय. डू नॉट कंप्लाय असं यायला पाहिजे, पहिलं रूप यायला पाहिजे. हे कंप्लाईज हे 5वं रूप आहे, म्हणून हे चुकलं आहे. आता 4 पार्टमध्ये हे कुठं चुकलं आहे ते लक्षात घ्या. डू नॉट नंतर क्रियापदचं पहिलं रूप येतं, डज नॉट नंतर क्रियापदचं पहिलं रूप येतं, डिड नॉट नंतर क्रियापदचं पहिलं रूप येतं, 5वं रूप येत नाही. डन. मग हे डू नॉट कंप्लाय असं त्याचं यायला पाहिजे. डू कंप्लाय विथ, डू नॉट कंप्लाय विथ असं यायला पाहिजे, पण इथे कंप्लाईज लिहिलं आहे म्हणून हे चुकलं आहे. आता कंप्लाईज इथे कुठे आहे ते बघूयात. डू नॉट कंप्लाईज विथ पहिल्या सेक्शनमध्ये आहे, लक्षात घ्या. मग हे भाग चुकला आहे, म्हणजे याचं उत्तर काय येणार, 1 येणार. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर काय येणार, 1 येणार. बाकीचं जास्त काही बघायची गरज नाही आहे, बाकीचं सगळं चुकलेलं आहे. मग करेक्ट आन्सर कोणतं येईल, डू नॉट कंप्लाय विथ असं यायला पाहिजे. क्लिअर. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आलं 1. प्रश्न क्रमांक 19चं बघा. आता 19 काय दिलं आहे, आपण काय, ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशनवर क्वेश्चन आहे. कशावर आहे, ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशनवर क्वेश्चन आहे. बघूया. आता इथं बघा, आय वुडंट बी इन हिअर डॅश डॅश युअर हेल्प. डॅश डॅश युअर हेल्प असं म्हटलं आहे.
आणि हा क्वेश्चन प्रेपोजिशनचा आहे. अगोदर बघा बिसाइड, बियॉन्ड, अवे. आता बिसाइड म्हणजे च्या बाजूला, हे तुम्हाला माहिती आहे, बाय द साईड ऑफ. बियॉन्ड म्हणजे पलीकडे असं तुम्हाला माहिती आहे. अवे म्हणजेच काय, दूर असा अर्थ होतो. पण बट फॉर हा देखील प्रपोजिशन आहे. बट फॉरचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे. एक्सेप्ट फॉर किंवा विदाउट असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आय वुडंट बी इन हिअर, म्हणजे मी तुझ्या मदतीशिवाय इथे राहिलो नसतो, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. बट फॉरचा अर्थ होतो एक्सेप्ट फॉर किंवा विदाऊट असा अर्थ होतो. तो प्रेपोजिशन आहे आणि इथे काय येईल, बट फॉर असा त्याचा अर्थ येईल. म्हणजे तुझ्या मदतीशिवाय मी येथे येणार नाही किंवा आलो नसतो असा त्याचा अर्थ आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19चं उत्तर काय येईल इथे, बट फॉर येईल. बट फॉरचा अर्थ काय ते बघा. क्लिअर. मग प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आलं 1. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 20 बघा. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्स, म्हणजेच पॅराजंबलवर क्वेश्चन आहे हा. कशावर क्वेश्चन आहे, पॅराजंबलवर हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पॅराजंबलचा क्वेश्चन सोडवताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, ज्या काही गोष्टी आहेत, जे रूल्स दिलेले आहेत ते बघा. मी 20 रूल्स करून टाकले आहेत ॲपमध्ये, ते व्यवस्थित बघा आपल्या बॅचमध्ये. ते रूल्स जर तुम्ही व्यवस्थित केले तर पॅराजंबल आपल्याला इमिजिएट सुटतात. क्लिअर. आता याच्यात बघा, आता याच्यामध्ये दिलं बघा, पहिलं स्टेटमेंट दिलं आहे, ॲज ही कुड सी मेनी डॉग्स अराउंड सराउंडिंग हिम फ्रॉम ऑल साइड्स. ॲज ही कुड सी मेनी डॉग्स सराउंडिंग हिम फ्रॉम ऑल साइड्स. मेनी डॉग्स येथे म्हटलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. पहिलं स्टेटमेंट हे येणार नाही. ठीक आहे. सीइंग हिज रिफ्लेक्शन द डॉग फ्रोज इन सरप्राईज. सीइंग हिज रिफ्लेक्शन द डॉग फ्रोज इन सरप्राईज हे देखील स्टँडिंग आपलं फर्स्ट स्टेटमेंट येणार नाही, लक्षात घ्या. पुढे आर बघा, वन्स अ डॉग. ठीक आहे. आता येथे द डॉग आहे, येथे अ डॉग आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे ही पेअर मिळाली आपल्याला. इनडेफिनेट आर्टिकल पहिले येईल, नंतर डेफिनेट आर्टिकल येईल. ह्या डॉग्सचं म्हणजे तोच डॉग. आता बघा, वन्स अ डॉग रॅन इन टू ए म्युझियम फिल्ड विथ मिरर्स. एकदा एक कुत्रा वस्तुसंग्रहालयात गेला जे संपूर्ण बाजूने आरशांनी वेढलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे हे स्टार्टिंग स्टेटमेंट येईल, आरने सुरुवात होईल. आपलं उत्तर मिळतं आहे का बघूया बरं. आरने सुरुवात होऊन, आरने सुरुवात एकच ठिकाणी झालं आहे. आपलं उत्तर आपल्याला RQP मिळालं आहे. तरी आपण त्याचं लिंक लावूया व्यवस्थित बघा. ठीक आहे. वन्स अ डॉग रॅन इन टू ए म्युझियम फिल्ड विथ मिरर्स हे पहिलं आलं. त्याच्यानंतर दुसरं कोणतं येईल, सीइंग हिज रिफ्लेक्शन. म्हणजे या वाक्याला रिलेट करणारा कोण आहे, हे सीइंग हिज रिफ्लेक्शन. त्याचं प्रतिबिंब पाहून द डॉग फ्रोज इन सरप्राईज. तो आश्चर्याने थकीत झाला. म्हणजे द डॉग आला, अ डॉग आला, द डॉग आला. म्हणजे दुसरं काय येणार, क्यू येणार. उरलं कोणतं, ॲज ही कुड सी मेनी डॉग्स सराउंडिंग हिम फ्रॉम ऑल साइड्स. म्हणजे तो आश्चर्याने थबकला, हे झालं, त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. नंतर काय झालं, त्याला त्या आजूबाजूला असंख्य कुत्रे दिसू लागलेत. आलं कसे. मग हे काय तिसरं वाक्य काय येईल, RQP. मग RQP आपलं ऑलरेडी उत्तर आलं होतं. मग प्रश्न क्रमांक 20चं उत्तर काय आलं मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आलं 1 RQP. डन. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 21 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द प्रोवर्ब. मिनिंग ऑफ द प्रोवर्ब म्हणजे प्रोवर्बवर हा क्वेश्चन आहे. का क्वेश्चन आहे बघूया. द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म. द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म. आता अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म म्हणजे काय, एखादी व्यक्ती एखादी गोष्ट जी आधी सुरू करते तर त्याचा लाभ, त्याचा फायदा त्याला खूप होत असतो. आपण मराठीत म्हणतो हाजीर तो वजीर, म्हणतो ना मराठीत हाजीर तो वजीर. म्हणजे एखाद्याने जर एखादी गोष्ट सुरू केली असेल तर त्याचा प्रचंड त्याला बेनिफिट होत असतो. त्याच अनुषंगाने येथे कोणतं उत्तर त्याचं येतं ते आपण बघूया. वन हू अराइव्ज अर्ली इज लायकली टू बिल्ड हिज हाऊस. जो अगोदर येतो तो म्हणजे घर बांधण्याची शक्यता असते. हे चुकलं आहे, लक्षात घ्या. वन हू अराइव्ज फर्स्ट हॅज द बेस्ट चान्स फॉर सक्सेस. म्हणजे जो प्रथम येतो त्याला यशस्वी होण्याचे अनेक संधी असतात. मग हाजीर तो वजीर म्हणलं मी, हाजीर तो वजीर बोललो म्हणजे हे दुसरं नंबरचं वाक्य जे आहे ह्या प्रोवर्बला इथे शूट होतं. तिसरं बघा, वन हू अराइव्ज फर्स्ट लिव्ज ऑन चॅरिटी. जो प्रथम येतो तो दान धर्मावर जगतो नाही. वन हू अराइव्ज अर्ली कीप्स
वाईल्ड ॲनिमल्स अवे नाही, हे पण येणार नाही. जो अगोदर येतो तो जंगली जनावरांना हाकलतो, दूर हाकलतो, असा त्याचा अर्थ आहे, ते पण येणार नाही. म्हणजे द अर्ली बर्ड कॅचेस द वर्मचा अर्थ होतो जो अगोदर येतो त्याला सक्सेस व्हायच्या अनेक संधी असतात. आपण मराठीत त्याला म्हणतो हाजीर तो वजीर. क्लिअर. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आलं 2. क्लिअर. पुढे आता हे कशावर प्रश्न आहे बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट in the given sentence. If there is no substitution required, choose no substitution required. म्हणजे सबस्टिट्यूशन सांगितलं आहे, एक शब्दाला अंडरलाईन केली आहे, तो योग्य आहे का, त्याच्याऐवजी कोणता शब्द तिथे येईल, पर्याय येईल, ते आपल्याला सांगायचं आहे. सम पीपल ऑलवेज ट्राय टू गिव्ह अ लॉट ऑफ ॲडवाइसेस अननेसेसरली. सम पीपल ऑलवेज ट्राय टू गिव्ह अ लॉट ऑफ ॲडवाइसेस अननेसेसरली. आता काही लोक नेहमीच बिनकामाचे सल्ले देत बसतात, असा त्याचा अर्थ आहे. खूप सल्ले देत बसतात बिनकामाचे. आता ॲडवाइसेस या नाऊनला अंडरलाईन केली आहे. पहिली गोष्ट, ॲडवाइस हा अनकाउंटेबल नाऊन आहे. काय आहे? ॲडवाइस हा काय? अनकाउंटेबल नाऊन आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तो प्लुरल होत नाही, पहिली गोष्ट. त्याला आर्टिकल ए एन लागत नाही, आर्टिकल नाही. ठीक आहे. द आर्टिकल आपण त्याला हे करण्यासाठी आपण वापरतो, स्पेशलाइज करण्यासाठी. आता अनकाउंटेबल म्हटल्यावर तो अनेक वचनी येणार नाही, म्हणजे इथं चुकलं. म्हणजे इथे काय पाहिजे? ॲडवाइस पाहिजे. बरोबर आहे. इथे अ लॉट ऑफ ॲडवाइसेस अशी म्हणण्याची गरज नाही आहे. फक्त काय म्हणजे अ लॉट ऑफ ॲडवाइस असंच म्हणायची गरज आहे. या शब्दाला प्लुरल करण्याची गरज नाही आहे. जरी आपण अ लॉट ऑफ ही फ्रेज वापरली याला, तरी याला प्लुरलाइज म्हणजे अनेक वचनी करण्याची गरज नाही आहे. ॲडवाइस हे शब्द इथं चुकलेला आहे. मग ॲडवाइस कुठं आहे ते बघा. आता हा ॲडवाइस इथं याचं उत्तर येईल, कारण आता याच्यामध्ये बघा हा पण ॲडवाइस आहे. दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांमध्ये आपण फरक बघूयात. ठीक आहे. याला काय फरक आहे? हा जो ॲडवाइस आहे, लक्षात घ्या, हा ॲडवाइस नाऊन आहे. हा जो ॲडवाइस आहे हा व्हर्ब आहे, लक्षात घ्या. मग हा ज्या शब्दांना शेवटी सी ई असतो तो नाऊन असतो, ज्या शब्दांना शेवटी एस ई असतो तो व्हर्ब असतो, लक्षात घ्या. आणि ॲडवाइस हा अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे त्याचं अनेक वचनी केलं जात नाही. जर आपण ॲडवाइसेस असं वापरलं तर याला अनेक वचनी केलं तर याचा अर्थ इन्फॉर्मेशन असा होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. सल्ला होत नाही. ठीक आहे. म्हणजे तिघी बाजूने आपण विचार करायला पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. मग तिथे करेक्ट आपल्याला काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं? ह्या ॲडवाइसेसच्या ठिकाणी काय पाहिजे? ॲडवाइस पाहिजे. मग हा पण क्लिअर झाला. मग कोणतं उत्तर येणार त्याचं उत्तर येणार हे. क्लिअर. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आलं 3. चल नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 23 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन, आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ज, सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द प्रोव्हर्ब. प्रोव्हर्बचा मिनिंग सांगितला यांनी, बरोबर आहे. प्रोव्हर्ब म्हण सांगितली. काय सांगितले बघा. डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. म्हणजे पुस्तकाच्या कवरवरून त्याची पारख करू नका. वरून जसं दिसतं आहे तेच खरं असेल असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे एखाद्याने वर करणी पाहण्यावर भुलू नये. लक्षात. जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, असं आपण मराठी प्रचलित म्हण आहे. त्याचा अर्थ असाच आहे की पुस्तकाचं कवर चांगलं दिसतंय म्हणजे ते पुस्तक चांगलं मध्ये असेल असं नाही. मार्केटिंग फसवी पण असू शकते. फसवी मार्केटिंगलाच आज आपण खूप मोठ्या प्रमाणात भुलवून चाललो आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या. मग याचा अर्थ काय येईल बघा. नॉट टू गेट पॅनिक इन डिफिकल्ट सिच्युएशन अँड हँडल देम इझिली. येईल का? नाही. म्हणजे नॉट टू गेट पॅनिक इन डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे कठीण परिस्थितीत घाबरून जाऊ नका, त्याला व्यवस्थितपणे हाताळा, असं येणार नाही. नॉट टू एक्झामाइन द कंडिशन ऑफ युअर फ्रेंड्स इन डिफरंट सिच्युएशन. वेगवेगळ्या परिस्थितीत तुमच्या मित्राची परिस्थितीचं परीक्षण करू नका. नॉट टू फॉर्म ॲन ओपिनियन अबाउट समथिंग बेस्ड ऑन इट्स आउटवर्ड ॲपिरन्स. म्हणजे एखाद्याच्या वरकरणी दिसण्यावर भुलून जाऊ नका किंवा तुमचं मत तयार करू नका की तो असं असेल. एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी एक पर्टिक्युलर काळ जाऊ द्यावा लागतो, त्यावेळेस त्याबद्दल आपल्याला, त्या माणसाबद्दल आपल्याला कळत असतं. म्हणजेच जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आपण म्हणतो वरकरणी पाहण्यावर खूप लोक भुलत असतात आणि आपली फसवणूक करून घेत असतात. त्याचं तिसरं ऑप्शन म्हणजे करेक्ट ऑप्शन हे आहे. डन. नॉट एबल टू रिमेन इन हॅपी अँड प्रॉस्परस मोमेंट्स आफ्टर सम लॉस. म्हणजे काही नुकसान झाल्यानंतर अशा परिस्थितीत सुखी व आनंदी राहणे अशक्य आहे,
असा त्याचा अर्थ आहे. मग हे देखील नाही आहे. मग प्रश्न क्रमांक 23, डोंट जज अ बुक बाय इट्स कवरचं उत्तर आलं 3. नॉट टू फॉर्म अन ओपिनियन अबाउट समथिंग बेस्ड ऑन इट्स आउटवर्ड अपीअरन्स. क्लिअर. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 24 बघा. पॅराजम्बलवर क्वेश्चन येतो. पॅराजम्बलवर तो क्वेश्चन आहे. द सेंटेन्स बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्स. आता आपण इथं वाचूयात. ठीक आहे. आता बघा पहिलं वाक्य दिलं आहे बघा. काय दिलं आहे? पहिलं वाक्य फिक्स आहे. देअर वॉज अ मॅन. अ मॅन आलं आहे म्हणजे पहिलं वाक्य काय आहे? फिक्स आहे. लक्षात घ्या. देअर वॉज अ मॅन हू मेड हिज लिव्हिंग बाय सेलिंग बलून्स ॲट अ बीच. एक माणूस होता जो समुद्रकिनाऱ्यावर फुगे विकून स्वतःचा उपजीविका चालवायचा असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे अ मॅन आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा ही वाक्य बघा. हां, टू स्पेंड द क्वालिटी टाईम ॲट द बीच. याला रिलेट करतो आहे का हे? याला हे रिलेट करतं आहे का? नाही. म्हणजे हे स्टार्टिंग स्टेटमेंट होऊ शकत नाही. ठीक आहे. पुढे बघा. हू वेअर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज. हां, बरोबर आहे. हे देखील त्याला रिलेट करत नाही आहे. इथं बघा. ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द किड्स. ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोण? द मॅन वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. म्हणजेच हे स्टार्टिंग स्टेटमेंट येईल. म्हणजेच कुठून सुरू होईल? आपलं स्टेटमेंट आर पासून सुरू होईल. ठीक आहे. ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शनचं सांगितलं. सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स असं सांगितलं होतं. बरोबर. येस. बघा मला एलिमिनेशन मेथडने आपलं उत्तर मिळतं आहे का? एलिमिनेशन मेथडने आपल्याला आपलं उत्तर मिळालं आहे. क्लिअर. उत्तर आपल्याला मिळालं आहे. तरी आपण मागे येऊयात. त्याच्यानंतर बघा. हां, आता याच्यानंतर आर आपलं मिळालं आहे. त्याच्यानंतर बघा. ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स. स्मॉल किड्सला रिलेट करणारं वाक्य कोणतं आहे? स्मॉल किड्स हू वेअर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज. लहान मुलं की जी त्यांच्या आईवडिलांसोबत त्यांच्या फॅमिलीसोबत समुद्र किनाऱ्यावर येत असत. काय उद्देश असायचा त्यांचा? टू स्पेंड द क्वालिटी टाईम ॲट द बीच. उद्देश काय असायचा? की बीचवर त्यांचा चांगला वेळ घालवावा हा त्यांचा उद्देश असायचा. म्हणजे मित्रांनो आर नंतर आला क्यू, क्यू नंतर आला पी, आर क्यू पी असं आपलं उत्तर यायला पाहिजे. ऑलरेडी आपलं उत्तर आर क्यू पी येथं आलेलं होतं. वाक्याचा क्रम देखील तुम्हाला कळलेला असेल. लक्षात घ्या. क्लिअर. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आलं 3. क्लिअर. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 25 बघा. सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. ॲक्टिव्ह फॉर्म डन. दिलेलं काय मग आपल्याला? पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह कोणत्या वाक्यात आहे, कोणत्या काळात आहे ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे टेन्समध्ये आहे, मॉडलमध्ये आहे, इक्विव्हॅलंट मॉडलमध्ये आहे ते बघूया. द पेंटिंग वुड हॅव बीन स्टोलन. द पेंटिंग वुड हॅव बीन स्टोलन. परफेक्ट मॉडल आला इथे. परफेक्ट मॉडल. ठीक आहे. मॉडलचं स्पेलिंग असं आहे. बहुतेक मॉडेल लिहितात MODEL. इफ द वॉचमन हॅडंट हेल्प्ड. इफ द वॉचमन हॅडंट हेल्प्ड. ठीक आहे. आता पॅसिव्ह कुठे आहे? येथे. वुड हॅव बीन स्टोलन येथे पॅसिव्ह आहे. परफेक्ट मॉडलचा पॅसिव्ह आहे. तर आपल्याला फॉर्म्युला कसा घ्यावा लागेल? सब्जेक्ट प्लस परफेक्ट मॉडल प्लस ऑब्जेक्ट असं घ्यावं लागेल. लक्षात घ्या. ठीक आहे. परफेक्ट मॉडल नंतर म्हणजे परफेक्ट मॉडल म्हणजे कोणाला म्हणायचं? शुड हॅव, वुड हॅव, कुड हॅव, माईट हॅव. म्हणजेच मॉडल नंतर हॅव येऊन V3 येतो त्यालाच आपण परफेक्ट मॉडल म्हणतो. म्हणजे मॉडल नंतर शॅल हॅव, विल हॅव, शुड हॅव, वुड हॅव, कुड हॅव, माईट हॅव याच्यानंतर V3 येऊन जी रचना केली जाते त्याला परफेक्ट मॉडल म्हटलं जातं. ठीक आहे. आता याच्यात बघूया. वुड हॅव बीन स्टोलन. चोरी करणारा कोण दिला आहे का? मग वाक्य कशाने सुरुवात होईल? इथं जर चोरी करणार दिलेलं नसेल तर आपल्याला इनडेफिनेट प्रोनाऊन समबडी किंवा समवन वापरावा लागतो. लक्षात घ्या मित्रांनो. क्लिअर. बघूयात मग. समवन मे हॅव स्टोलन. इथे काय वुड हॅव आहे म्हणजे मे हॅव येणार नाही. क्लिअर. पहिलं गेलं. समवन स्टोल सिंपल पास्ट येणार नाही. आपलं वाक्य परफेक्ट मॉडलचं आहे. लक्षात घ्या. तिसरं बघा. समवन हॅड स्टोलन द पेंटिंग. इथं परफेक्ट पास्ट आहे. आपल्याला परफेक्ट मॉडल पाहिजे किंवा मॉडल ऑफ परफेक्शन पाहिजे. हे देखील चुकलं. समवन वुड हॅव स्टोलन. याला वुड हॅव स्टोलन द पेंटिंग इफ द वॉचमन हॅडंट हेल्प. याचं पॅसिव्ह आपल्याला करायचं होतं
हा झाला परफेक्ट मॉडल. ठीक आहे, मग याचं उत्तर आलं 4. समवन वुड हॅव स्टोलन द पेंटिंग. आता लक्षात घ्या, परफेक्ट मॉडल लक्षात घ्या, शॅल हॅव, शुड हॅव, वुड हॅव, could have, may have, might have, must have, need not have, ought to have. यांच्यानंतर जर V3 असेल तर याला संपूर्ण नाव आहे परफेक्ट मॉडल, मॉडल ऑफ परफेक्शन. याच्यातला काही यूज होतो, काही यूज होत नाही. म्हणजे कंडिशनल सेंटेन्समध्ये वगैरे ठराविक परफेक्शन ऑफ मॉडलचा यूज होतो, सगळ्यांचा होत नाही, लक्षात घ्या. क्लिअर. मग इथे बघा, समवन वुड हॅव स्टोलन, वुड हॅव नंतर V3 आला आहे स्टोलन, म्हणजेच हा ॲक्टिव्ह मॉडल परफेक्शन किंवा परफेक्ट मॉडलचा इथे यूज झाला, म्हणून प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आलं 4. क्लिअर. प्रश्न क्रमांक 26 बघूयात. काय म्हटलं याच्यामध्ये, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स म्हणजेच आपल्याला ॲक्टिव्ह दिलेला आहे आणि आपल्याला त्या ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आता बघूयात वाक्य काय. माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन अनडीड मी कम्प्लिटली. अनडीड मी कम्प्लिटली. अनडीड हा अंडू हा शब्द आहे पहिलं. अंडू, अंडूचा तो सिंपल पास्ट आहे, म्हणजे दिलेलं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे, सिंपल पास्टमध्ये आहे, बरोबर. तर याचं पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला काय करावं लागेल, वॉज वेअर प्लस V3. जर सब्जेक्ट एकवचनी असेल तर वॉज प्लस V3 येणार. जर सब्जेक्ट अनेकवचनी आला तर तेथे सब्जेक्ट, जर अनेकवचनी आला तर तेथे वेअर येणार. तर लक्षात आलं. मग आता याच्यात बघूयात. मग हां, सिंपल पास्टचा आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे, लक्षात घ्या. कारण दिलेलं वाक्य काय आहे बघा, अनडीड मी कम्प्लिटली, सिंपल पास्ट आहे, याचा आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. म्हणजेच वॉज वेअर प्लस V3 अशी रचना जिथे दिसेल ते तुमचं उत्तर असेल. आय वॉज नॉट बिईंग, बिईंग नाही येणार कारण हा चालू काळ नाही आहे, पहिलं गेलं. दुसरं बघा, आय वॉज इनकम्प्लिटली डन बाय माय लास्ट जॉईंट व्हेंचर. ही रचना अयोग्य आहे आणि डन नाही येणार, तिथं अंडू आहे, अनडीड अनडन असं यायला पाहिजे, मग हे पण गेलं. तिसरं बघा, आय वॉज नॉट डन कम्प्लिटली बाय माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर. आता इथं डन नाही आहे, काय आहे, अनडन आहे, तिथं फक्त डन घेतलेलं आहे म्हणून ते चुकलं. आता राहिला पर्याय एकच, कोणता, आय वॉज कम्प्लिटली अनडन बाय माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. आता अनडन बाय माय लास्ट जॉईंट व्हेंचर म्हणजे बघा, सब्जेक्ट व्हर्ब V3 आला का इथे, सब्जेक्ट आला आय, व्हर्ब आला वॉज, नंतर अनडन V3 आला. मग हे वाक्य अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर म्हणजे पॅसिव्ह वॉइसच्या रचनेनुसार सिंपल पास्टचा हा पॅसिव्ह वॉइस आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आलं 4. ठीक आहे, नेक्स्ट चलो प्रश्न क्रमांक 27 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन ॲप्रोप्रिएट आर्टिकल. कशावर क्वेश्चन आहे तो, आर्टिकलवर क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता येथे बघा काय दिलेलं आहे, डॅश डॅश फूड यू कुक्ड यस्टरडे वॉज व्हेरी डेलिशियस. आता इथे बघा, डॅश डॅश फूड यू कुक्ड म्हणजे जर वाक्यात नाऊनबद्दल विशेष माहिती सांगितली असेल किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉजची संदर्भ येत असेल, म्हणजेच त्या नामाला जर स्पेशलाइज्ड केलं जात असेल, मग तो नाम काय पण असेल, मग तो प्रॉपर नाऊन असेल, तो कॉमन असेल, मटेरियल असेल की ॲब्स्ट्रॅक्ट असेल, कोणतंही नाऊन असेल, जर त्या नामाला विशेष अर्थाने वापरलं जात आहे किंवा संदर्भ देऊन वापरला जात आहे, तर अशा वेळेस त्या नामाच्या आधी द आर्टिकल येत आहे. तर आपण द वापरून ह्या वाक्याचा अर्थ असा होतो बघा, द फूड यू कुक्ड येस्टरडे वॉज व्हेरी डिलिशियस. काल जे तू स्वयंपाक केला होता तो खूप रुचकर होता, अशा अर्थाचं वाक्य आहे द फूड. म्हणजे कोणत्या फूडबद्दल बोललं जाते, जो तू काल केलेला होता ते विशेष अर्थाने वापरला गेला तो फूड, म्हणून इथे द आर्टिकल येईल. मग द आर्टिकल कुठे आहे बघूयात. द आर्टिकल कुठे आहेत, द आर्टिकल आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आलं मित्रांनो 3. लक्षात आला हा नियम, विशेष अर्थाने वापरला आहे, त्या अन्नाबद्दल त्या स्वयंपाकाबद्दल बोललं जात आहे जे तू काल केलेला होता, म्हणून ते विशेष अर्थाने वापरलं गेलं, म्हणून तिथे द आर्टिकल आलं आहे.
क्लिअर. प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आलं 3. प्रश्न क्रमांक 28 बघा काय म्हणतोय. प्रश्न क्रमांक 28 बघा. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेलं वाक्य काय असेल, ॲक्टिव्ह असेल, आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह करायचं आहे. वाक्य काय बघा. पुष्पेंद्र हॅज ओपन द डोअर टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. इथं लक्ष द्या, इथपर्यंतच वाक्य आपल्याला घ्यायचं आहे, बाकीचं ॲड करायचं आहे. पुष्पेंद्र हॅज ओपन द डोअर. पुष्पेंद्र सब्जेक्ट आला, हॅज ओपन व्हर्ब आला आणि द डोअर आला. म्हणजे पुष्पेंद्र हा सब्जेक्ट आला, हॅज ओपन हा व्हर्ब आला आणि हा ऑब्जेक्ट आला. सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट म्हणजे हा ॲक्टिव्ह वॉइस आहे आणि तो परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये आहे. त्याचा पॅसिव्ह वॉइस करताना तुम्हाला ऑब्जेक्ट प्लस हॅव बीन, जर अनेकवचनी नाम असेल तर हॅज बीन, जर अनेकवचनी नाम म्हणजे ऑब्जेक्ट असेल तर हॅव बीन, अनेकवचनी असेल ऑब्जेक्ट तर हॅज बीन, एकवचनी ऑब्जेक्ट असेल तर झालं, प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, पुढचा क्वेश्चन, असं या पद्धतीने यायला पाहिजे. मग बघा ओपन द डोअर आहे म्हणजे हॅज बीन प्लस V3 असं यायला पाहिजे. ऑब्जेक्ट प्लस हॅज बीन प्लस V3 असं रचना यायला पाहिजे. मग बघा टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड, रचना चुकलेली आहे. अगोदर ऑब्जेक्ट यायला पाहिजे नियमानुसार, ते चुकलं आहे. पुष्पेंद्रज डोअर हॅज बीन ओपन टू रिसीव्ह बाय हिज फ्रेंड. आता लक्षात घ्या, पुष्पेंद्र हा कर्ता आहे, लक्षात घ्या. डोअर याच्यात काय आहे, कर्म आहे, लक्षात घ्या. पुष्पेंद्रकडून दरवाजा उघडला गेला अशा वाक्याचं यायला पाहिजे वाक्य, अशा अर्थाचं. तिसरं बघा, पुष्पेंद्र हॅज बीन ओपन्ड बाय द डोअर टू रिसीव्ह हिज गेस्ट. ही रचना पण बघा, ही देखील चुकीची आहे. ठीक आहे. द डोअर हॅज बीन ओपन अशी सुरुवात व्हायला पाहिजे आणि जिथे ती सुरुवात असेल तेच त्याचं उत्तर असेल. मग हे देखील चुकलेलं आहे. तिसरं. चौथं बघा, द डोअर हॅज बीन ओपन बाय पुष्पेंद्र टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. आता बघा इथपर्यंतच हे वाक्य आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ही रचना कशी यायला पाहिजे, ऑब्जेक्ट यायला पाहिजे प्लस हॅज, एकवचनी असेल तर हॅज बीन यायला पाहिजे, त्याच्यानंतर V3 यायला पाहिजे प्लस बाय यायला पाहिजे प्लस जो सब्जेक्ट होता तो इकडे यायला पाहिजे. लक्षात आलं. मग याच पद्धतीने बघितलं, द डोअर हॅज बीन ओपन बाय पुष्पेंद्र, नंतर टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड, ॲडिशनल पार्ट पुढे ठेवायचा आहे. मग प्रश्न क्रमांक 28चं उत्तर आलं 4. प्रश्न क्रमांक 28चं उत्तर आलं 4. क्लिअर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29 बघा. हा एररवर क्वेश्चन आहे, म्हणजे इथे दिलेला आहे एररवर, वाचण्यात काहीही अर्थ नाही आहे, फक्त एररवर हा क्वेश्चन आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, मग आय मेट अ डॉक्टर व्हाईल आय वेअर ऑन द वे टू मार्केट. मी मार्केटला जाताना एका डॉक्टरांना भेटलो. आता इथं बघा, आय मेट अ डॉक्टर, आय मेट अ डॉक्टर व्हाईल आय वॉज पाहिजे इथे, आय वॉज ऑन द वे टू मार्केट. म्हणजे जेव्हा मी मार्केटला जात होतो रस्त्यात मला कोण भेटलं, एक डॉक्टर भेटले. इथे आयच्या पुढे वॉज हा एकवचनी करता यायला पाहिजे. आयच्या पुढे वेअर हा केव्हा येतो, जेव्हा वाक्य काल्पनिक इच्छा असेल, म्हणजे इमेजिनरी सेंटेन्स असेल किंवा अनरियल सेंटेन्स असेल किंवा सबजंक्टिव्ह मूड असेल, सबजंक्टिव्ह मूड असेल किंवा हायपोथेटिकल कंडिशन असेल, तेव्हा आपण आयच्या पुढे वेअर घेतो. परंतु येथे कोणतीच तशी कंडिशन नाही आहे, म्हणजे इथे वेअर नाही येता वॉज येईल. मग आय वेअर हे 4 ऑप्शनमध्ये कुठे दिलेले आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, मग आय मेट अ डॉक्टर हे बरोबर आहे. व्हाईल आय वेअर ऑन द रोड म्हणजे हा जो पार्ट आहे तो तर 2 येईल. इथे वेअरच्या ऐवजी काय पाहिजे, इथं वॉज पाहिजे. क्लिअर. प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आलं 2. हे बाकीचे चुकलेले आहेत. चला पुढे प्रश्न क्रमांक 30 बघा. आता हा पण कशावर आहे, आर्टिकलवर क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. हां, आर्टिकलवर क्वेश्चन आहे, ॲन ॲप्रोप्रिएट आर्टिकल. आता पूर्ण मी ते वाचत नाही, लक्षात घ्या. पुढे बघा, मिस्टर नरेश गोयल इज डॅश डॅश बेस्ट टीचर इन आवर स्कूल. आता या गोष्टीकडे लक्ष द्या. बेस्ट टीचर, टीचर हा नाऊन आहे, बेस्ट हा सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी आपण द वापरतो. सुपरलेटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव्ह म्हणजे कोणते, ज्याला आपण EST प्रत्यय लावतो किंवा मोस्ट लावतो. हे जे आहेत हे काय आहेत, हे SA म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव्ह आहेत आणि यांच्या आधी जर आर्टिकल भरायचं झालं तर तो द येत असतो. द पर्याय कुठे बघा, द पर्याय आहे 1 नंबरमध्ये, म्हणजेच प्रश्न क्रमांक 30चं उत्तर आलं 1. क्लिअर. चलो नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 31 बघा. द फॉलोइंग क्वेश्चन, द सेंटेन्स गिवन विथ अ ब्लँक इज टू बी फिल्ड विथ ॲन ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन. कशावर क्वेश्चन आहे हा? ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशनवर आहे. तर आपल्याला करेक्ट प्रेपोजिशन कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता याच्यात बघा, आय वॉक्ड डॅश डॅश द बीच कलेक्टिंग स्मॉल क्रॅब्स इन बकेट. आता इथं बघा विथ आहे, अलॉंग आहे, हां ठीक आहे, ॲट आहे, बिसाइड्स आहे. आता इथे बघा आय वॉक्ड, आता इथे बीच म्हटलं आहे, म्हणजे याचा अर्थ असा येतो बघा, आय वॉक्ड डॅश डॅश द बीच कलेक्टिंग स्मॉल क्रॅब्स इन अ बकेट. क्रॅब म्हणजे खेकडे, लक्षात घ्या, छोटे. ठीक आहे. आता ह्या वाक्याचं जर या वाक्यात आपण अलॉंग भरला तर याचा अर्थ किंवा एखाद्या कडेने चालणे, रस्त्याच्या कडेने चालणे, बाजूने चालणे, या अर्थाने आपण अलॉंग म्हणतो. म्हणजे इथं म्हटलं आहे की मी बादलीत लहान खेकडे गोळा करत समुद्र किनाऱ्यावर फिरत होतो, असा या वाक्याचा अर्थ आहे. काय आहे? मी बादलीत लहान खेकडे गोळा करीत समुद्र किनाऱ्यावर फिरत होतो. समुद्र किनाऱ्यावर म्हणजे अलॉंग द बीच असं येतं, म्हणजे इथे अलॉंग हे यायला पाहिजे, विथ येणार नाही, ॲट येणार नाही, बिसाइड्स येणार नाही. मग इथे काय येईल? इथे येणार विथ नाही, अलॉंग येणार इथे, लक्षात घ्या. ठीक आहे. काय येणार? अलॉंग येणार. म्हणून आता लक्षात घ्या, मी तुम्हाला त्याचा अर्थही सांगितला, एकदा परत सांगतो की मी बादलीत लहान खेकडे गोळा करत समुद्र किनाऱ्यावर फिरत होतो. अलॉंग द बीच म्हणजे बीचच्या काठी, किनारी, त्या समुद्र किनाऱ्याच्या किनारी असं त्याचा अर्थ होतो. मग तो अलॉंग द बीच असं येईल. मग प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आलं 3. क्लिअर? आता मी विथ तिथं चुकून लिहिलं गेलं, अलॉंग विथ असं आपण म्हणत असतो, म्हणजे चुकून ते येऊन गेलं माझ्याकडून, लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 32 बघा, कशावर येतो? ॲन ॲप्रोप्रिएट आर्टिकल, म्हणजे तो क्वेश्चन देखील आर्टिकलवर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा मग इथे, मिस्टर कुलदीप सिंग इज डॅश डॅश फेमस जर्नलिस्ट इन अमेरिका. आता इथे बघा जर्नलिस्ट आणि फेमस. आता फेमस हा ॲडजेक्टिव्ह आहे, जर्नलिस्ट नाऊन आहे. ठीक आहे. या नाऊनसाठी आता जर्नलिस्ट इथं एकवचनी आहे, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी इथे आर्टिकल काय येईल? काय आर्टिकल येईल? ए आर्टिकल येईल. मिस्टर कुलदीप सिंग इज ए फेमस जर्नलिस्ट इन अमेरिका. मिस्टर कुलदीप हे अमेरिकेमधील प्रसिद्ध काय आहेत? जर्नलिस्ट आहेत, पत्रकार आहेत, असा त्याचा अर्थ आहे. एक प्रसिद्ध पत्रकार आहेत अमेरिकेतले, असा त्याचा अर्थ आहे. मग त्या अर्थाने तिथे काय येणार? ए आर्टिकल येणार. मग ए आर्टिकल कुठे आहे? ए आर्टिकल आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आलं 4. क्लिअर? नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 words have been given out of which one word is incorrectly spelled. इनकरेक्टली स्पेल्ड आहे. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता कोणता आहे याच्यामध्ये आपण बघूयात. आता शब्द दिला आहे ॲडव्हर्सिटी. ॲडव्हर्सिटीचं स्पेलिंग पहिली गोष्ट क्लिअर करूयात आपण. ॲडव्हर्सिटीचं स्पेलिंग मित्रांनो तिथं सीच्या ऐवजी एस आहे. ॲडव्हर्सिटी म्हणजे काय? ॲडव्हर्सिटीचा अर्थ होतो डिफिकल्ट ऑर अनप्लेजंट सिच्युएशन. डिफिकल्ट ऑर अनप्लेजंट सिच्युएशन. आपण त्याला मराठीत काय म्हणतो? मराठीत त्याला आपण आपत्ती, कठीण परिस्थिती असं म्हणत असतो. इथं जागा नाही, तर वरती लिहितो मी आपत्ती, कठीण परिस्थिती असं म्हणत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. अटेन्शन माहिती आहे तुम्हाला. अटेन्शन म्हणजे काय? अटेन्शनचा अर्थ होतो, लक्षात घ्या, कन्सर्न, केअर किंवा रिगार्ड असा अटेन्शनचा अर्थ होतो. म्हणजे लक्ष देणं, कन्सर्न किंवा केअर. म्हणजे आपण म्हणतो ना अटेन्शन, केअर किंवा रिगार्ड, किंवा त्याला आपण रिगार्ड असं देखील म्हणतो. म्हणजे आपण काय याला काय म्हणतो? आपण याला लक्ष, अवधान किंवा सेवा असं म्हणत असतो. लक्ष, अवधान किंवा सेवा असं देखील म्हणत असतो, लक्षात घ्या. त्यासाठी लिहिलं आहे ना ते केअर लिहिलं आहे बघा. कन्सर्न, चिंता वगैरे आपण म्हणत असतो. ठीक आहे. आता पुढचा शब्द आहे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? चान्स किंवा पॉसिबिलिटी असं आपण त्याला म्हणत असतो. चान्स किंवा पॉसिबिलिटी असं त्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे याला आपण मराठीत काय म्हणतो? संभवनीयता असं म्हणतो.
संभवनीयता किंवा शक्यता असं देखील म्हणत असतो. आता सबमरीन म्हणजे काय? सबमरीन म्हणजे त्याला आपण पाणबुडी म्हणतो, सबमर्सिबल असं देखील त्याला आपण सबमर्सिबल्स असं देखील म्हणतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? पाणबुडी असं म्हणतो, पाणबुडी असं म्हणत असतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये इनकरेक्ट स्पेलिंग आपल्याला विचारलं होतं, ते आहे ॲडव्हर्सिटी. त्याचं करेक्ट स्पेलिंग सीच्या ऐवजी इथे एस पाहिजे. म्हणून प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आलं 1, कारण ॲडव्हर्सिटीचं स्पेलिंग ADVERSITY असं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आलं 1. क्लिअर? बाकीचा अर्थ पण तुम्हाला लिहून दिलेत, जेणेकरून येणाऱ्या पुढील परीक्षेत असा जर एखादा शब्द आला समानार्थी म्हणून विचारला गेला तर त्याचा समानार्थी अर्थ कोणता आहे ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. क्लिअर? चला मग नेक्स्ट पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 34 बघा. द क्वेश्चन लेबल्ड सेंटेन्स म्हटला म्हणजे पॅराजंबल आहे. कशावर क्वेश्चन आहे हा? पॅराजंबलवर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पॅराजंबलवर आहे. आता बघूया काय म्हटलं आहे. आता इथे लक्षात घ्या कशामध्ये दिलेलं आहे. आता इथे बघा, वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज अ मंक इन द रेंज ऑफ हिमालयाज. वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज अ मंक इन द रेंज ऑफ हिमालयाज. आता हे सेट सेंटेन्स आहे, बरोबर आहे. काय आहे? सेट सेंटेन्स आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा, द मोमेंट ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर ही नोटिस्ड ए स्कॉर्पियन देअर. आता इथे लक्ष द्या, द मोमेंट ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर ही नोटिस्ड ए स्कॉर्पियन देअर. आता ह्यामध्ये काय म्हटलं आहे लक्ष द्या. तर हे द मोमेंट त्यावेळी ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर, जेव्हा तो नदीत प्रवेश करणारच होता, ही नोटीस त्याला एक काय विंचू दिसला असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे स्टार्टिंग स्टेटमेंट येणार नाही पुढे. ठीक, म्हणजे जे पहिलं सेट वाक्य दिलं आहे त्याला हे स्टार्टिंग स्टेटमेंट येणार नाही. आता दुसरं बघा, वन मॉर्निंग ऑन अ सनी डे ही केम अक्रॉस अ सॅलो रिव्हर. वन मॉर्निंग इन अ सनी डे नाही ते इथं आला आहे, तो नाऊन होताना सुरुवातीचं वाक्य बघा, वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज ए मॉन्क. ठीक आहे, हा मॉन्क इथे नाऊन आला, त्याला पेअर करणारं म्हणजे याच्यानंतर ओपनिंग स्टेटमेंटचं वाक्य कोणतं? इथे ही आलं आहे, बरोबर आहे. ही आला आहे, ही केम अक्रॉस अ शॅलो रिव्हर, तो नदीजवळ आला. ठीक आहे, म्हणजे हे ओपनिंग स्टेटमेंट येईल. आता क्यूने ओपनिंग स्टेटमेंट कुठे आहे बघा, आपलं त्या पद्धतीने आपल्याला उत्तर येथे मिळालेलं आहे. तरी आपण क्यूने फक्त एकच ठिकाणी आहे, अशा पद्धतीत जर असेल तर तुम्ही लगेच काय करू शकता, ते उत्तर सांगू शकतात. आता ही येथे काय प्रोनाऊन आहे, नाऊनची आणि प्रोनाऊनची पेअर असते, लक्षात घ्या. क्लिअर? आता इथे बघा, मग पुढे बघा, विच ही केम अ शॅलो रिव्हर विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर. आता याचा रेफरन्स इथे आहे, याचा रिलेव्हन्स येथे आहे, कारण विच म्हणजे त्या नदीबद्दल बोलते. विच ही हॅड टू क्रॉस द मूव्ह फर्दर, म्हणजे तिला पुढे जाण्यासाठी ते क्रॉस करायचं होतं. म्हणजेच हे आला, क्यू नंतर काय आला? आर आला. ठीक आहे, मग हे पहिलं आलं, हे दुसरं आलं. मागे या, द मोमेंट त्या क्षणी ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर, जेव्हा तो नदीत प्रवेश करणारच होता, ही नोटीस अ स्कॉर्पियन देअर, त्याला तिथे एक विंचू दिसला. असं मग हे काय येईल? हा जो आहे पी हा 3 नंबरवर येईल, बरोबर आहे. म्हणजे रिलेव्हन्स लक्षात आला का तुम्हाला? QRP असं त्याचं उत्तर येईल. QRP कुठे? QRP येथे आहे. मग प्रश्न क्रमांक याचं किती उत्तर आलं बघा, 35चं उत्तर आलं 3. QRP हा सिक्वेन्स त्यांचा क्रम योग्य यायला पाहिजे. क्लिअर? प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आलं 3. सॉरी 34चं उत्तर होतं ते. हां, प्रश्न क्रमांक 35 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे अंडरलाईन केलेला जो शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे, किंवा त्याला अर्थ किंवा पर्याय काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. इथे बघा, द शार्क रॅपिड अटॅक्ट अँड केप्ट ऑन रिपीटिंग इट्स बिहेवियर. शार्कने काय केलं? एकदम जलद हल्ला केला. अँड केप्ट ऑन रिपीटिंग इट्स बिहेवियर, आणि ते त्याने चालू करणं म्हणजे तो करतच राहिला असा त्याचा अर्थ आहे.
मग इथे रॅपिडच्या ऐवजी योग्य पर्याय कोणता येईल ते आपल्याला सांगायचं आहे. हा समानार्थीचा भाग नाही बरं का. म्हणजे रॅपिडच्या ऐवजी या दिलेल्या 4 शब्दामध्ये कोणता शब्द फिट बसतो ते आपल्याला सर्च करायचं आहे. आता याच्यात बघा क्लेवर येईल का? क्लेवर म्हणजे हुशार होतो. रॅपिड आणि क्लेवर हा नाही, येणार नाही. आता क्विक येईल का? आता इथे काय, द शार्क रॅपिड अटॅक्ट आहे, तर इथं या पद्धतीने आपल्याला काय पाहिजे, ॲडव्हर्ब पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे कसा अटॅक केला, रॅपिडली, म्हणजेच रॅपिडलीचा अर्थ काय होतो, क्विकली कुठे, मग तिथे क्विक नाही येणार, तिथे काय पाहिजे, क्विकली येईल. बिसली म्हणजे इनह्युमनली, अमानुषपणे असा अर्थ होतो, हे देखील येणार नाही. मग या रॅपिडच्या ठिकाणी आपल्याला ॲडव्हर्ब पाहिजे. द शार्क रॅपिडली अटॅक्ट असं आपण म्हणतो. रॅपिडच्या ऐवजी इथे काय पाहिजे, मग क्विकली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आलं 3. इथे रॅपिडच्या ऐवजी सबस्टिट्यूट कोणतं येईल, क्विकली येईल. इथे रॅपिड हा पण शब्द चुकला होता. रॅपिडच्या ऐवजी रॅपिडली राहिला असतं तरी वाक्य ते बरोबर होतं. रॅपिडलीचा अर्थ क्विकली होतो, सडन होतो. ठीक आहे. मग 35चं उत्तर आलं 3 प्रॉपर सबस्टिट्यूट. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36 बघा. एररचा क्वेश्चन आहे हा. एररचा क्वेश्चन आहे बघा. आता आपल्याला एरर यामध्ये शोधायचं आहे. ठीक आहे. एरर काय दिली बघा. लॉरेन्स हॅव सम डिफिकल्टी इन वर्किंग ॲट नाईट शिफ्ट. आता लॉरेन्स हे व्यक्तीचं नाव आहे. लॉरेन्स हे व्यक्तीचं नाव आहे आणि ते एकवचनी आहे. एकवचनी असेल तर आपण ही घेतो आणि हीला आपण हॅव किंवा हॅजपैकी हॅज घेतो. लक्षात घ्या. मग इथे हॅव आलेलं आहे, मग हॅवच्या ऐवजी काय पाहिजे, हॅज पाहिजे. मग चौथ्या याच्यामध्ये सेगमेंटमध्ये कुठं दिलं आहे बघूया. लॉरेन्स हॅव येथे आहे, म्हणजे हाच जो आहे हा चुकीचा पार्ट आहे, हे त्याचं उत्तर येईल. बाकीचं काहीही येणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 36चं उत्तर काय आलं, 2. ठीक आहे. हे समजून घ्या. ठीक आहे. माहितीवरून तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल. क्लिअर. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे, खूप वेळेस सांगितलं आहे. जर आय, वी, यू, ही, यू, दे असेल तर याला आपण काय वापरतो, हॅव वापरतो. ठीक आहे. आणि जर वाक्यात ही, शी, इट, एनी सिंग्युलर नेम जसे की लॉरेन्स असेल तर आपण काय वापरतो, त्याला हॅज वापरतो. म्हणजे ते हॅव दिला होता म्हणून त्याच्याऐवजी काय येणार, हॅज येणार. क्लिअर. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आलं 2. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37 बघा. आर्टिकलवर क्वेश्चन येतो. ठीक आहे. कशावर क्वेश्चन आहे, आर्टिकलवर क्वेश्चन आहे मित्रांनो. लक्षात घ्या. वाक्य बघा. आय एम गोइंग टू परफॉर्म डॅश डॅश इम्पॉर्टंट टास्क इमिजिएटली. इम्पॉर्टंट टास्क हे नाऊन आहे. इम्पॉर्टंट हे ॲडजेक्टिव्ह आहे. इम्पॉर्टंटचा उच्चार आणि सुरुवात दोन्ही आय या स्वरापासून झाली आहे. लक्षात घ्या. कशापासून झाली आहे, स्वरापासून झाली आहे. उच्चार पण स्वरासारखा आहे, सुरुवात पण स्वरासारखा आहे. उच्चार आणि सुरुवात दोन्ही स्वरापासून असतील तर तेथे आपण ॲन आर्टिकल वापरतो. ॲन आर्टिकल कोणत्या पर्यायामध्ये ते बघा, सुरुवातीलाच आहे. मग लक्षात घ्या. मग प्रश्न क्रमांक 37चं उत्तर आलं 1. क्लिअर. या पद्धतीने जर लक्षात ठेवलं तर आपल्याला चटकन त्याचं उत्तर मिळत असतं मित्रांनो. लक्षात घ्या. पुढे बघा. प्रश्न क्रमांक 38 बघा. अपोजिट इन मिनिंग म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अपोजिट शोधायचं आहे. ठीक आहे. आता अपोजिट कोणता बघूयात. टायलर वॉज कन्व्हिक्टेड बट वॉज ग्रँटेड अ रॉयल पार्डन. पहिल्यांदा गोष्ट बघा. टायलर हा काय होता, दोषी होता, परंतु त्याला रॉयल पार्डन म्हणजे काय, म्हणजे त्याला माफी मिळाली. रॉयल पार्डन म्हणजे त्याला माफी देण्यात आली असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आता येथे बघा, इथे शब्द दिलेत ग्रेस, मर्सी, पनिश, काइंडनेस हे शब्द दिलेत. आता या पार्डनचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तो काय आहे. पार्डन म्हणजे माफी, शिक्षेत सूट असा त्याचा अर्थ आहे. एखाद्याला माफ करणे असा त्याचा अर्थ आहे. आता ग्रेस, पहिला शब्द दिला आहे ग्रेस म्हणजे काय, ग्रेसचा अर्थ होतो ब्युटी किंवा त्याला आपण म्हणतो स्टाईल म्हणजे चालण्याची, बोलण्याची, दिसण्याची, किंवा त्याला आपण डिग्निटी असे देखील म्हणत असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. मग याचा अर्थ काय होतो, मनमोहकता, आकर्षकता, सुंदरता. डिग्निटी शब्द होता. मनमोहकता
आकर्षकता, आकर्षकता किंवा सुंदरता लक्षात घ्या, नंतर हे शब्द पाहून घ्या. सुंदरता. मर्सी, मर्सी म्हणजे काय? मर्सीचा अर्थ होतो सिंपथी, ब्लेसिंग, दया. सिंपथी, सिंपथी किंवा त्याला आपण काय म्हणतो? सिंपथी म्हणतो किंवा आणखी त्याला आपण ब्लेसिंग असं देखील म्हणतो. दया, सहानुभूती, दया, सहानुभूती असं म्हणतो. सहानुभूती. ठीक आहे. पुढे पनिश. पनिश म्हणजे काय? पनिशचा अर्थ होतो सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे इथे वाक्य नाही, सेंटेन्सचा अर्थ होतो शिक्षा करणे, लक्षात घ्या. पुढे आणखी याला आपण म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो? एक्सक्यूट, एक्सक्यूट किंवा त्याला हर्ट, शिक्षा करणे या अर्थाने आपण इतर शब्द देखील त्याला वापरतो, शिक्षा करणे. डन. पुढे आता काइंडनेस म्हणजे काय? काइंडनेसचा अर्थ होतो ह्युमॅनिटी किंवा सिंपथी. ह्युमॅनिटी, ह्युमॅनिटी किंवा ह्युमॅनिटी किंवा सिंपथी असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच त्याला किंवा त्याला आपण काय म्हणतो? मर्सी असंही म्हणू शकतो आपण त्याला. मर्सी, दया. ठीक आहे. दयाळूपणा किंवा दया आहे ना, असा अर्थ म्हणू शकतो. आता इथे बघा मग पार्डनचा अर्थ काय होतो? पार्डनचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं होतं काय, की माफी, सूट म्हणजे शिक्षेतून सूट असा त्याचा अर्थ होतो. मग त्याच्या विरुद्धार्थी काय येईल? त्याच्या विरुद्धार्थी पनिश, शिक्षा देणे असं येईल. मग विद्यार्थी मित्रांनो, पार्डनचं विरुद्धार्थी कोणतं येईल? पनिश येईल. ठीक आहे. मग प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आलं 3. हे शब्द पण व्यवस्थित बघून घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात ते येतील. क्लिअर? चलो नेक्स्ट. पुढे प्रश्न क्रमांक 39 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन, आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स, सिलेक्ट द वन विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन वर्डचा अपोजिट आपल्याला बघायचा आहे. द पेशंट वॉज रिदिंग ऑन द बेड इन ॲगोनी. म्हणजे पेशंट त्या बिछाण्यावर वेदनेमुळे काय हे म्हणतो ना आपण, किंकाळत होता वगैरे, विवळत होता, वेदनेने बिछाण्यावर विवळत होता. ठीक आहे. त्याला खूप म्हणजे थोडक्यात त्याला खूप यातना होत होत्या. ह्या ॲगोनीचा अर्थ काय होतो मित्रांनो माहिती का? पेन, टॉर्चर. या ॲगोनीचा अर्थ काय होतो? पेन, टॉर्चर, किंवा त्याला आपण वो असं देखील म्हणतो. काय म्हणतो? वो असं देखील म्हणतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? व्यथा, वेदना, घोर वेदना असं त्याला आपण म्हणतो. क्लिअर? आता इथे डिस्ट्रेस. आता डिस्ट्रेस म्हणजे काय? डिस्ट्रेसचा अर्थ होतो बघा टॉर्चर, टॉर्चर, ग्रीफ, ग्रीफ किंवा आपण त्याला पेन किंवा ग्रीफ म्हणू शकतो किंवा पेन म्हणू शकतो किंवा त्याला टॉर्चर असं म्हणू शकतो. ग्रीफ लिहिलं आहे मी, पेन म्हणजेच काय? यातना, वेदना असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. हा त्याचा काय आला? हा त्याचा समानार्थी आला. ठीक आहे. आता पुढे दिले कम्फर्ट. कम्फर्टचा अर्थ होतो सॅटिस्फॅक्शन, लक्झरी, सॅटिस्फॅक्शन किंवा लक्झरी किंवा त्याला ईज असंही म्हणतात. आरामात एखादी गोष्ट असणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? आराम, चैन, सुकून, आराम असणे, चैन असणे. ठीक आहे. आता अँझायटी. अँझायटीचा अर्थ काय होतो? अँझायटीचा अर्थ होतो ट्रबल, कन्सर्न किंवा सफरिंग. ट्रबल, कन्सर्न किंवा अँझायटी. अँझायटी म्हणजेच हा काय असतो? ट्रबल असतो, कन्सर्न असतो, सफरिंग हा काय असतो? काय दर्शवतो? चिंता दर्शवतो, काळजी दर्शवतो, अस्वस्थता दर्शवतो. चिंता, अस्वस्थता किंवा काळजी. ठीक आहे. आता तुमचं मी सगळं लिहितो, नंतर तुम्हाला उत्तर सांगतो याचं उत्तर काय असेल. तर मिझरी. मिझरी म्हणजेच काय? मिझरीचा अर्थ होतो ग्रीफ किंवा त्याला आपण सफरिंग, सफरिंग असं म्हणतो. यालाच आपण मराठीत काय म्हणतो? यालाच आपण मराठीत दुर्दशा, दुःख, व्यथा, दुर्दशा, दुःख, व्यथा असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ॲगोनी म्हणजे काय? वेदना, पीडा असा त्याचा अर्थ होतो. मग यामध्ये विरुद्धार्थी शब्द कोणता येईल दिसतो? 3 शब्द तुम्हाला जवळजवळ सारखे दिसत आहेत. एकच शब्द आहे ज्याच्यात आराम, सुख, चैन दिसते, तो आहे कम्फर्ट. प्रश्न क्रमांक 39चं उत्तर काय आलं?
म्हणजे ॲगोनीचा विरुद्धार्थी शब्द काय आला? कम्फर्ट आला. क्लिअर? चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40 बघा. आता प्रश्न क्रमांक 40 काय म्हणतोय बघा, सबस्टिट्यूट द बेस्ट सबस्टिट्यूट फॉर द फ्रेज. आता याला बेस्ट सबस्टिट्यूट काय त्याला आपण बघूयात. आता फ्रेज काय? होम सिकनेस ऑर सेंटिमेंटल लॉंगिंग फॉर द पास्ट. म्हणजे भूतकाळातील आठवणीने आपण बेजार होतो किंवा घराची ओढ आपल्याला लागते, तर त्याला काय म्हणतात, याला काय सबस्टिट्यूट येईल आपल्याला ते सांगायचं आहे. आता नेमसेक म्हणजे काय? नेमसेक म्हणजे काय? नेमसेक म्हणजे समान नावाचे जे व्यक्ती असतात त्याला आपण नेमसेक असं म्हणतो. त्याला इपोनिम, त्याला इपोनिम असं पण म्हणतात बघा. इपोनिम असं म्हणतात, इपोनिम असं म्हणतात. किंवा त्याला आपण पॅट्रोनिम असं देखील म्हणतो. पॅट्रोनिम असं देखील म्हणत असतो. पॅट्रोनिम लक्षात. म्हणजेच काय? म्हणजे कोण असतात? समान नावाची व्यक्ती असतात. समान नावाची व्यक्ती, नावाची व्यक्ती. ठीक आहे, समान नावाची व्यक्ती. पुढे लक्षात आलं. आता हा न्यूरोटिक. न्यूरोटिक काय असतो? हा मानसिक रोगी असतो. हा अनस्टेबल असतो किंवा डिस्टर्ब असतो. अनस्टेबल, स्टेबल किंवा डिस्टर्ब. मानसिक रोगी असतो किंवा आपण त्याला आणखी काय म्हणू शकतो? मज्जुतंतामध्ये जो तंतूमध्ये जो बिघाड झालेला असतो तो जो रोगी असतो त्याला पण आपण न्यूरोटिक असं म्हणत असतो. मज्जातंतूंमध्ये बिघाड असलेला त्याला आपण काय म्हणतो? न्यूरोटिक असं म्हणतो. आता अनस्टेबल असतो, डिस्टर्ब असतो म्हणजे त्याला आपण मानसिक रोगी असं म्हणतो. आता पुढचा शब्द आहे नॉस्टल्जिया. नॉस्टल्जिया म्हणजे काय? नॉस्टल्जियाला आपण रिमेंबरन्स किंवा लॉंगिंग किंवा यर्निंग असं म्हणत असतो. त्याला काय सांगितलं मी? पहिला शब्द सांगितला रिमेंबरन्स. रिमेंबरन्स, रिमेंबरन्स किंवा लॉंगिंग म्हणजे ओढ असते, लॉंगिंग. किंवा त्याला आपण आणखी काय शब्द सांगितला तुम्हाला? यर्निंग. ठीक आहे, म्हणजे घराची ओढ असा शब्द सांगितला. घराची ओढ. ठीक आहे. पुढे आहे नेमेसिस. नेमेसिस म्हणजे काय? नेमेसिसचा अर्थ होतो मोठा शत्रू किंवा नेमेसिसचा अर्थ स्टुपिड पर्सन असाही होतो. लक्षात घ्या. आर्च एनिमी म्हणजे मोठा शत्रू. आर्च एनिमी, मोठा शत्रू. किंवा त्याला स्टुपिड असं देखील म्हणतात बरं का, लक्षात घ्या. काही ठिकाणी तुम्हाला उल्लेख याचा स्टुपिड पर्सन असा देखील सापडेल. स्टुपिड असं देखील सापडेल. मूर्ख किंवा मोठा शत्रू असा त्याचा उल्लेख होतो. आता घराची ओढ लागणे किंवा भूतकाळातील आठवणींनी बेजार होणे या फ्रेजला कोणतं करतं मग? सबस्टिट्यूट कोणतं करतं? ते करतं नॉस्टल्जिया. काय करतं? नॉस्टल्जिया. मग एखाद्या गोष्टीची आठवण येणे किंवा त्याची ओढ लागणे त्याला आपण नॉस्टल्जिया असं म्हणतो. म्हणून प्रश्न क्रमांक 40ची सबस्टिट्यूट फ्रेज येईल पर्याय क्रमांक 3. म्हणून प्रश्न क्रमांक 40चं उत्तर आलं 3. नेक्स्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, येथे पॅसेज दिलेले आहेत. पुढचं 41 ते 50 2 पॅसेज आहेत. पॅसेज तुम्हाला सोडवायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं होतं पॅसेज सोडवताना काय करायचं? पॅराग्राफ सोडवताना काय करायचं? अगोदर तुम्ही काय करायचं आहे? क्वेश्चन रीड करायचे. त्या क्वेश्चनमधून काय करायचं आहे? तुम्हाला कीवर्ड सर्च करायचे. 3 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सहज मिळतात. 4था प्रश्न रेफरन्सवर असतो. 5चा प्रश्न टायटलवर किंवा व्होकॅब्युलरीवर असतो. तर या पद्धतीने जर तुम्ही शोधत गेलात तर तुम्हाला प्रश्नांची त्याची उत्तरं मिळत असतात. आपण याच्यात त्याची उत्तरं तुम्हाला करून दिलेली आहेत, तर ते तुम्ही सोडवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. ही प्रश्नपत्रिका तुमच्या लक्षात आली असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.